मित्र हो, मराठी प्रायोगिक रंगभूमीच्या परिभाषेत बोलायचं झालं तर विजय तेंडुलकर आणि पंडित सत्यदेव दुबे ही दोन व्यक्तिमत्व म्हणजे खरं तर मूलद्रव्य म्हणावी लागतील. आणि या दोन मूलद्रव्यांच्या संस्कारातून घडलेलं एक आगळंवेगळं रसायन म्हणजे रंगकर्मी चेतन दाताळ. चेतनला शब्दांची जाण होती, कदर होती आणि त्याचं वाचन प्रचंड होतं. त्याच्यासाठी नाटक आणि जगणं वेगळं नव्हतं. आय हॅव नॉट सीन अनदर पर्सन हु लिव्ड थिएटर द वे चेतन डिड. परहॅप्स दुबे ऍक्च्युली. जे मला चेतन दुबेमध्ये दिसलं की त्यांचा अतिशय प्रामाणिक प्रयत्न होता की चांगला शिक्षक असणे म्हणजे स्वतःच्या शिष्याला स्वतःच्या पुढे जाताना बघणे. नमस्कार रसिक प्रेक्षक हो. जाई काजळ निर्मित आणि स्मृतिगंध प्रस्तुत आभाळाची माणसं या कार्यक्रमाचं हे पर्व दुसरं, अर्थात ज्योतीने तेजाची आरती, यामध्ये मी कौस्तुभ दिवाण तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. मित्र हो, मराठी प्रायोगिक रंगभूमीच्या परिभाषेत बोलायचं झालं तर विजय तेंडुलकर आणि पंडित सत्यदेव दुबे ही दोन व्यक्तिमत्व म्हणजे खरं तर मूलद्रव्य म्हणावी लागतील. आणि या दोन मूलद्रव्यांच्या संस्कारातून घडलेलं एक आगळंवेगळं रसायन म्हणजे रंगकर्मी चेतन दाताळ. चेतनच्या आठवणी आज आपल्यासमोर मांडण्यासाठी जी व्यक्ती आपल्याकडे आलेली आहे ती चेतनच्याच मुशीत तयार झालेली एक रंगकर्मी आणि आजची आघाडीची आणि प्रभावी लेखिका इरावती कर्णिक. हाय. इरा, तुझं खूप खूप मनापासून स्वागत. आभाळाच्या माणसामध्ये तू आज आली आहेस आणि चेतनच्या आठवणी आज आपण तुझ्याकडून ऐकणार आहोत. मी म्हटलं तसं ही दोन मूलद्रव्य आणि त्यांच्या संस्कारातून तयार झालेलं रसायन म्हणजे चेतन. तर तुझा पहिल्यांदा चेतनशी संपर्क कसा आला? कारण तुझी सुरुवातच नाटकाची चेतनपासून झाली, तर त्याबद्दल काय सांगशील? चमत्कारिक आहे थोडस. मी लहान असताना म्हणजे मी शाळेत होते तेव्हा चेतन ऑलरेडी आविष्कार बरोबर त्यांनी काम सुरू केलेलं होतं आणि माझे वडील मला आविष्कारला अधनमधनं घेऊन जायचे. तर तिथे काहीतरी एक रवींद्रनाथ टागोरांचं कुठल्या तरी लिखाणाचं एक वाचन होतं आणि चेतन स्वतःच ते वाचत होता. तेव्हा मी पहिल्यांदा त्याला भेटले आणि म्हणजे माझा अनुभव हा होता की एक अतिशय वाईट व्हेंटिलेशन असलेली माहीमची म्युनिसिपल शाळा, तिथे उडालेला रंग, नीट म्हणजे गर्दी झालेली आहे वगैरे असं सगळं वातावरण असताना त्यांनी वाचनाला सुरुवात केली आणि सगळं विसरायला लावलं. म्हणजे आपण कुठे आहोत, कसे किती दगदगीतून ट्रॅफिक मधनं आपण इथे आलो वगैरे कशाचंही भान उरलं नाही. यावेळी तुझं वय काय होतं साधारण? मी माझ्या मते 8वी-9वी मध्ये असेल. म्हणजे त्या वयात सुद्धा तुला हा प्रभाव जाणवला? हो, पूर्णपणे. आणि तेव्हा माझ्या मनात मुळीच असं काही नव्हतं की आपल्याला नाट्य क्षेत्रात करिअर करायचंय वगैरे, त्याचा काही संबंधच नव्हता. मी आपली बाबा म्हणाला चल म्हणून आले आणि चेतन वाचायला लागला आणि माझ्या लक्षात आलं की खरं तर काहीच घडत नाहीये स्टेजवर. एक पुरुष, त्याचा आवाज आणि अर्थ काढून बोलणे आणि माणसांपर्यंत, प्रेक्षकांपर्यंत प्रभावीपणे लेखकाचं म्हणणं पोचवणे. त्यांनी ते मला वाटतं जवळजवळ 1.5 तास वगैरे वाचन होतं, पण अजिबात असं वाटलं नाही की आम्ही इतका वेळ बसून होतो त्या शाळेमध्ये. त्यांनी आम्हाला जग फिरवून आणलं टागोरांच्या लिखाणाच्या थ्रू. तर ती माझी तेव्हा भेट अशी झाली नाही, मला फक्त सांगण्यात आलं हा चेतन. मी पण तेव्हा खूप लहान होते. आणि नंतर मी जे स्कूल ऑफ आर्टमध्ये होते आणि पुरुषोत्तम करंडक चं पहिलं वर्ष होतं मुंबईतलं. मला वाटतं त्यांनी 2 का 3च वर्ष स्पर्धा मुंबईमध्ये केली, नंतर ते बंदच पडलं. पण पहिलं वर्ष होतं मुंबईतलं आणि आम्ही जे स्कूल ऑफ आर्टच्या तर्फे एक सेल्फ पोर्ट्रेट नावाची अतिशय प्रायोगिक केली होती, जिच्यासाठी चेतन तेव्हा जज होता. ओके. आणि एकांकिकेला काही मेन ह्याच्यामध्ये काही बक्षीस मिळालं नाही आम्हाला. एक सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिका असं त्यांनी एक कॉन्सोलेशन प्राइज आम्ही त्यात खुश होतो. पण मला नंतर फोन आला चेतनचा की तुला काही इंटरेस्ट आहे का नाटकामध्ये? मी आविष्कारच्या तर्फे एक नाटक बसवतोय, सरहद से बाजार तक. म्हणजे सआदत हसन मंटोच्या कथा. पहिला अंक सरहद के बाद म्हणजे पार्टिशन नंतरच्या कथा आणि दुसरा अंक मीना बाजार म्हणजे तिथल्या वेश्यांच्या कथा. तर त्या कथा तो बसवत होता आणि तो मला म्हणाला की तुला यायला आवडेल का? तर मी म्हटलं की हो. मी मुळात जे जॉईन केलं याचं एक कारण असं होतं की मला आधी कळलं होतं की तिथे नाटक बऱ्यापैकी ऍक्टिव्हली होतं वगैरे. मी जॉईन करेपर्यंत खरं सांगायचं तर असं काही उरलं नव्हतं. ते आम्हीच डबे फिरवून वगैरे सगळं केलं. पण त्यामुळे मलाही खूप एक एक्साइटिंग हे वाटली संधी, म्हणून मी गेले आविष्कारला.
आणि काहीतरी आपल्या मनात कल्पना असतात ना, की एक सुलभा देशपांडे, अरविंद देशपांडे, अरुण काकडे, विजय तेंडुलकरांनी स्थापन केलेली संस्था, तिथे अशी अशी ग्रेट नाटकं होतात, तिथे आपल्याला समोरून कोणीतरी बोलावलं आहे. पण मला एक इतकं आवडलं, की तिथलं वातावरण इतकं अघळ-पघळ आणि घरचं आणि असं काय सामावून घेणारं होतं, की म्हणजे पहिल्यांदा आलेल्या मुलीला "ए बाई खूपच कचरा आहे, पटकन झाडू मार म्हणजे बाकीचे आपण येऊ तेव्हा सगळं जमवता येईल." बरं मला झाडू मार सांगून रसिक किंवा रवी हे काही स्वतः बसून बघत नव्हते. ते तिकडे काय काय टेबलं वहा वगैरे हे सगळं चालूच हम्म. होतं. तर मला अशा पद्धतीने मिळून मिसळून सगळ्या जबाबदाऱ्या घेऊन कामं करणारा ग्रुप तिथे दिसला आणि एक वेगळंच चित्र दिसलं, की प्रायोगिक नाटकामध्ये अशा पद्धतीने काम होतं आणि त्याचं एक खूप मोठं कारण चेतन होता. हम्म. म्हणजे तिथे कुठल्याही प्रकारची हायरार्की जाणवू न देणे. रिहर्सल चालू असताना अर्थातच दिग्दर्शक जे सांगेल ते. पण रिहर्सल चालू नसताना अशी कोणतीही हायरार्की नसणे, की अमुक एक म्हणजे त्यांनी काम करायचं नाही, तमुक म्हणजे खालचे त्यांनी काम करायचं, असं अजिबात वातावरण नव्हतं. सगळ्यांना तितकंच यांनी विचारलं जायचं, की तुला नाटकाबद्दल काय वाटलं? मग ते सीताराम मामा असतील किंवा इतर कोणी असेल जे येऊन नाटक बघायला बसलेत. तर मला वाटतं त्या पद्धतीचा एक अतिशय डेमोक्रॅटिक सेटअप चेतननी आविष्कारमध्ये तयार केला होता, जिथे तो सिनियरिटी, अनुभव ह्याला एक त्याला जितकं डिझर्व्हिंग आहे तितकीच जागा द्यायचा. त्याचं त्यांनी अवडंबर माजवून ठेवलेलं नव्हतं. हम्म. तर तेव्हा ती पहिली भेट झाली आणि मग त्यांनी माझा लगेच फुसपण केला. त्यांनी मला सांगितलं, "मी काही तुझा अभिनय वगैरे बघून बोलवलेलं नाहीये. मला तुझा आवाज आवडला, तर थोडंसं देईन काहीतरी करायला, करशील?" मला खूप वर्षानंतर कळलं, की ही एक जरा दुबे आणि चेतनची कॉमन ट्रिक आहे, पण आपण ते बोलू नंतर. मग जेव्हा कामाला सुरुवात झाली तुझी, तोपर्यंत तू म्हणालीस तसं, की जे मध्ये तुम्ही काही प्रयत्न केलेले होते, तोपर्यंत एकांकिका वर्तुळ हं. म्हणजे तेव्हाची सगळी मातबर मंडळी होतीच. म्हणजे डॉक्टर बांदिवडेकर असतील, विश्वास सोहनी असेल, रुईयाकडून काम करणारे काही लोक होते, इतरही कॉलेजेसकडून किंवा संस्थांकडून करणारे काही लोक होते. त्यांचं काम तू बघितलं असशीलच. गंमत आहे, मी नव्हतं बघितलं. बरं. म्हणजे मी जे मध्ये असताना बऱ्यापैकी कोशात होते. मी बोर्डिंग स्कूलमधनं आले होते. मी ऋषी व्हॅली स्कूल नावाच्या कृष्णमूर्ती फाउंडेशनच्या बोर्डिंग हं. स्कूलमध्ये होते. त्यामुळे मी 7 वर्ष मुंबईपासून लांब होते. आणि मग मी तिथनं आले आणि मध्ये गेले आणि मध्ये खरं तर एका बबलमध्ये जगणं खूप शक्य आहे. हं. तुम्ही तुमच्याच जगामध्ये हरवून जाता, तुम्ही तुमच्याच ह्याच्यात असता. चित्र, शिल्प, त्याचं वाचन, गॅलरीज बघणे आणि खूप सारं काम करणे. हं. म्हणजे लांबून किती अरे वा मजा आहे यांची असं वाटलं तरी खूप काम असतं. हं. तर त्यामुळे त्या वर्षी माझं काहीही इंटर कॉलेज ती 3-4 वर्ष माझं इंटर कॉलेजात बघणं झालं नाही. त्यातल्या त्यात आमच्या मागे मल्हार व्हायचं हं. झेवियर्समध्ये. तिथे थोडंसं काहीतरी पाहिलं जायचं, पण तिथे पण नाटक हा विषय फार कमी होता. हं. काही काही इव्हेंट व्हायचे फक्त. मी खरं तर चेतनच्याच थ्रू या सगळ्या रुपारेल गँगला भेटले. म्हणजे चेतनचाच एक अभिनयाचा वर्कशॉप होता, ज्याच्यामध्ये समित चव्हाण, अद्वैत दादरकर, रणजित पाटील, ऋषिकेश आमरे, स्वप्नील मुरकर आणि कोण अरविंद दिवाळे वगैरे अशी खूप मुलं तिथे रुपारेलची आलेली होती आणि त्यांच्या कॉलेजमध्ये ट्रान्झिशन फेज होती तेव्हा, की आधीचा दिग्दर्शक जाऊन आता नवा नवा दिग्दर्शक दिग्दर्शक. कोण येणार? याच्याबद्दल त्यांच्यात पण चर्चा चालली होती. आणि आम्ही ज्या पद्धतीने तिथे काम केलं वर्कशॉपमध्ये, त्याच्यानंतर मला चेतननी सांगितलं होतं, की ह्यांचं काहीतरी बसव. हं. कारण तोपर्यंत मी चेतनला बरंच असिस्ट केलं होतं. तर तो म्हणाला काहीतरी बसव. आणि मग एक कुठलं असं नाटक मिळणार, की ज्याच्यात या सगळ्यांना रोल असेल. म्हणून मग मी नायगावकरांच्या काही कविता निवडल्या होत्या आणि त्या बसवल्या होत्या. हं. आणि ते काम करत असताना आमच्या असं लक्षात आलं, की काहीतरी जमतंय. म्हणजे आपल्याला एकत्र काम करायला मजा येते, आपण एकमेकाचं ऐकून घेतोय, यातनं काहीतरी चांगलं होऊ शकेल. हं. तेव्हा त्यांनी आपसात चर्चा वगैरे करून मला अप्रोच केलं, की आम्हाला असं वाटतंय, की अद्वैतनी दिग्दर्शन करावं आणि तू लिखाण करावंस, तर तू ओपन आहेस का? मग म्हणजे मी खरं तर जे-जेतनं पास आउट झाल्या हा सगळा प्रकार माझा इंटर कॉलेजिएटचा सुरू झाला. पण नंतर म्हणजे आता आपण नंतरचा भाग बघू, हं, की नंतर जेव्हा तू या क्षेत्रामध्ये कार्यरत झालीस, तर हं. आता तेव्हा बाकीच्या मंडळींचं काम वगैरे बघितलं असशील. बरोबर. तर बाकीच्यांची कार्यपद्धती, बाकीच्यांची शैली आणि चेतनची शैली ह्याच्यामध्ये कोणता ठळक फरक तुला जाणवला? अ, मला असं वाटतं, की चेतन स्वतः लेखक असल्यामुळे त्याला म्हणजे दिग्दर्शकाचं वर्चस्व हे कायमच आपण नाटकाच्या ह्याच्यामध्ये बघत आलेलो आहे. कोणी कितीही म्हणालं, की ते लेखकाचं मीडियम आहे वगैरे, तर मी लेखक आहे, मला ऐकायला आवडतं हे.
पण तितकंच मी हेही बघितलेलं आहे की नाटक जेव्हा तालमीत जातं, रिहर्सलमध्ये जातं, तेव्हा त्यात बदल करणे, कधी कधी लेखकाला न विचारता त्यात बदल करणे, असं का कर तर मी सांगतो म्हणून कर असं दिग्दर्शकांनी म्हणणे, अशा अनेक गोष्टी होतात आणि कुठेतरी एक बदलतो मोड आणि दिग्दर्शक टेक ओव्हर करतो आणि बाकी सगळं मागे पडतं आणि तो सांगेल ते. हम्म. असा एक कुठेतरी हे तयार होतो. तर मला वाटतं लेखक असल्यामुळे चेतनला शब्दांची जाण होती, कदर होती आणि त्याचं वाचन प्रचंड होतं. म्हणजे मला एक मेजर फरक हाही वाटतो, की तो खूप सारी नॉन मराठी नाटकं सतत बघत होता. हो. तो देशभर फिरायचा, तो हिंदी नाटकं बघायचा, तो इंग्लिश नाटकं बघायचा, तो खूप सारं वाचायचा. म्हणजे फक्त परफॉर्मिंग आर्ट्स किंवा नाटकाशी निगडीतच नव्हे, तर तो इतर विषयांमध्येही इंटरेस्टेड होता. त्यामुळे ते सगळं तो वाचायचा, वेगवेगळ्या भाषांमध्ये वाचायचा, तो ट्रान्सलेशन्स वाचायचा, तो जुनं नवं वाचायचा आणि ह्या सगळ्यामुळे त्याचा एक खूप वेगळा मॅच्युअर वर्ल्ड व्ह्यू होता, ज्याचा अर्थातच नाटकावरती परिणाम व्हायचा. मग नाटकाचं डिझाईन असेल किंवा नाटकाचं संगीत असेल किंवा नाटकाची म्हणजे बोलण्याची पद्धत असेल किंवा त्याची ट्रीटमेंट असेल, कितपत रिअलिस्टिक, कितपत नॉन रिअलिस्टिक, कितपत ऍबस्ट्रॅक्ट, कितपत काय एक्झॅजरेटेड, हे चॉईसेस असतील, हे सगळे चेतनचे चॉईसेस जे होते, ते मला खूप इन्फॉर्म्ड चॉईसेस होते असं वाटतं. ते लहरीतनं किंवा आता आपण हे ट्राय करून बघू किंवा हे वर्क होईल किंवा हे जिंकेल, याच्यातनं कुठूनही आलेले नव्हते. मी असं नाही म्हणाले की बाकीच्यांचे असे होते, पण मला वाटतं चेतनचं कुठेतरी इतकं व्यापक विश्व होतं, तो इतकं म्हणजे चित्र म्हणू नको, संगीत म्हणू नको, तो इतकं काही घेत होता आतमध्ये, की ते कुठेतरी या त्याच्या नाटक बसवण्याच्या पद्धतीतनं बाहेर येताना दिसायचं. म्हणजे त्याच्या शैलीमधल्या कुठल्याही नाविन्यामागे त्याची जागरूकता हो. होती प्रत्येक विषयावरची. तू आता म्हणालीस की त्याचा शब्दसंग्रह खूप मोठा होता, भाषांची त्याला खूप आवडते. सीतारामांनीच सांगितलेलं एक गंमत होती की चेतन हा असा माणूस होता की जो शिरवाडकरांपासून तेंडुलकरांपर्यंत सगळ्यांचं लेखन तितक्याच अभिरुचीनं आणि हो. तितक्याच समीक्षक दृष्टीनं सुद्धा स्वतः वाचायचा. अगदी. आणि त्याचं स्वतःचं नेहमी हे म्हणणं असायचं की शिरवाडकर असो किंवा तेंडुलकर असो, त्यांची विचारधारा कुठलीही असो किंवा त्यांची व्यक्त होण्याची पद्धत कुठलीही असो, मुळात त्याचा गाभा आहे शब्द. त्यामुळे शब्दाचं सामर्थ्य हे प्रत्येक रंगकर्मीला, मग तो बॅकस्टेज करणारा असेल, लाईट्स देणारा असेल किंवा संगीत देणारा असेल, त्याला कळलंच पाहिजे. तर तुम्ही त्या शब्दाचा प्रभाव नाटकातून पोहोचवू शकता. हो. म्हणजे ह्याचाच एक भाग मला वाटतं की तू संगीताचा सुद्धा जो उल्लेख केलास, पार्श्वसंगीताचा, तर पार्श्वसंगीतामध्ये फक्त काही म्युझिक पीसेस किंवा काही मेलडीज नुसत्या न वापरता स्टॉक म्युझिकमध्ये सुद्धा अत्यंत सूचकपणे वापरणं, हो. कुमार गंधर्वांची निर्गुण भजनं असतील किंवा आज अचानक गाठ पडे भलत्या वेळी भलत्या वेळी असं एक भावगीत असेल, ते त्या त्या सिच्युएशनला वापरून पडदा उघडताना कुमारजींच्या आवाजात एखादं भावगीत ऐकू येणं आणि त्यानं त्या अख्ख्या नाटकाचा माहोल सेट करणं, एका मिनिटात प्रेक्षकाच्या मनाची मशागत करणं त्या विषयासाठीची. यामुळे कदाचित त्याला जे नाटकातून मांडायचं असायचं, ती ही मशागत ऑलरेडी केलेली असल्यामुळे तो अगदी पहिल्या एंट्रीपासून, पहिल्या वाक्यापासून जे बाकीच्यांनी सेट करायला 4 मिनिटं घेतली असती, ते तो पहिल्या मिनिटापासून सुरू करायचा. एक तर मला असं वाटतं की तालमीत येण्याच्या आधी चेतनची खूप सारी तयारी झालेली असायची. म्हणजे आता नाटक आपण सुरू करणार आहोत, तर चेतनचं काम तेव्हा सुरू होणार आहे असा त्याचा अर्थ नव्हता. त्याचं काम त्याच्या 3-4 महिने आधी सुरू झालेलं असायचं किंवा इनफॅक्ट वर्षभर आधी तो त्या नाटकाचा विचार त्याच्या मनात घोळत असायचा. त्यामुळे हे नाटक आपल्याला का करायचंय, कसं करायचंय, याचा त्यांनी प्रचंड विचार केलेला असायचा. ते कधीच एक गंमत म्हणून, म्हणजे गंमत म्हणून म्हणजे मजा यायची नाही असं अजिबात नाही. पण ते एक क्षणिक लहरीतनं आलेलं नसायचं. त्याच्या मागे काहीतरी अभ्यास आणि विचार असायचा. दुसरं मला असं वाटतं, की आंतरराष्ट्रीय नाटकाची, संगीताची जाण असल्यामुळे त्याला हे ठरवता यायचं, की मी कोणत्या नाटकाच्या बाबतीत कशा पद्धतीची ट्रीटमेंट करणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ त्यांनी तेंडुलकरांचंच मादी बसवलं होतं, हो. ज्याच्यात संदीप कुलकर्णी आणि लीना भागवत होते. त्यामध्ये पूर्ण वेस्टर्न क्लासिकल म्युझिक होतं. त्याच्यात कुठेही रागदारी नव्हती, त्याच्यात कुठेही कुमारजी नव्हते, त्यात कुठेही भारतीय संगीताचा लवलेशही नव्हता. हम्म. पण त्या संगीतानी त्या नाटकाचा आशय इतका जास्त उठावदार केला, की त्याला ती जाण होती, की इथे ते वापरलं तर जास्त वर्क होणार आहे. तर त्यामुळे मला वाटतं, की चेतनच्या पूर्ण अप्रोचमध्ये
क्राफ्ट समजून घेणे. म्हणजे तू मगाशी जे उदाहरण दिलंस ना, की शिरवाडकरांपासून तेंडुलकरांपर्यंत माझी जेव्हा सुरुवात झाली, तेव्हा मला एक खंत होती, की आपण पुरेसं आपल्याकडे ट्रेनिंग नाही. ना आपण NSD ला गेलो, ना आपण ललित कलाला गेलो. आपल्याकडे ट्रेनिंग नाही. तर तेव्हा चेतन मला सांगायचं, की हा मूर्खपणा सोड आणि काय, काय नाही, ट्रेनिंग नाही म्हणजे काय नाही याचा विचार कर. तर मी म्हटलं, की काय तयारी नाही, काय वाचायचं, काय बघायचं, कसं करायचं, क्राफ्ट कसं समजून घ्यायचं. तर तो म्हणाला, पण हे शिकता येत नाही तुला कोणी सांगितलं? तू तुझ्या पद्धतीने जर ते प्लॅन करत गेलीस आणि डिसिप्लिननी शिकवलं स्वतःला, तर येतं शिकता. तर तो मला अक्षरशः यादी द्यायचा पुस्तकांची आणि जा NCPA दिवसभर बस, हे वाच, हे वाच, हे वाच, हे ऐक. त्या लायब्ररीत जाऊन अमुकला हे विचार, ती रेकॉर्ड लावायला सांग, तो व्हिडिओ बघ, हा इंटरव्ह्यू बघ. तर त्याला अख्खी ती NCPA लायब्ररी पूर्ण त्याच्या डोक्यात होती आणि तो कुठले लेखक वाच, त्याच्या बरोबरीने काय वाच, मग तो विषयाला अजून पूरक पडेल असं काय वाच. ह्या सगळ्याचा तो एक जणू काही सिलेबस तयार करून द्यायचा. किंवा त्याच्या घरी गेलं कधीही, तरी तो काहीतरी वाचत, लिहित, बघत बसलेला असायचा आणि तो हे करायचा, की अच्छा बरं झालं, तू हे आत्ता जे म्हणालीस ना, 1 मिनिट थांब. असं म्हणून तो कुठून तरी एखादं पुस्तक काढून हे वाच. असं म्हणून दर वेळेला काहीतरी खाद्य देत राहणे, हे त्याचं चालू असायचं. आणि त्यामुळे नाटक बसवायच्या वेळेला सुद्धा संगीताच्या दृष्टीने, त्याच्या रंगसंगतीच्या दृष्टीने, कोणत्या प्रकारची टेक्स्चर्स वापरली जातील कॉस्ट्युम्समध्ये, कोणत्या प्रकारची पॅलेट वापरली जाईल, कारण त्याला चित्राचीही जाण होती. तर कोणत्या प्रकारची पॅलेट वापरली जाईल, कोणत्या प्रकारचं संगीत वापरलं जाईल, कोणत्या प्रकारची त्याला प्रकाश योजना अपेक्षित आहे ते रंग उठावदार करायला, किंवा ते कसं कसं बदलत जाईल संगीत किंवा त्यांची काय अभिनय शैली, या सगळ्याचा त्यांनी आधी विचार केलेला असायचा. आणि मग तो फ्लोअरवरती काय सापडतंय याची तयारी ठेवून असायचा. कारण ही जाणीव होती, की ते नाटक आहे, त्यामुळे ते करता करता त्याची जादू सापडत जाणार आहे आणि त्याच्यासाठी आपण ओपन असायचं आहे. नुसतंच आपलं एक कारागिरासारखं ठाकठोक करून मामाला हवं ते करा हे म्हणायचं नाहीये. कारण तो जे नट घ्यायचा ते सुद्धा त्या नाटकामध्ये तितकंच आणणार आहेत याची त्याला कायम जाणीव असायची. आता पण मगाशी तू उदाहरण देताना म्हणालीस, की आम्ही एक एकांकिका केली होती जी अत्यंत प्रायोगिक होती. हो. अर्थात प्रायोगिक नाटक म्हणजे काहीतरी दुर्बोध असा एक समज आहे. हम्म. बऱ्याच वेळेला प्रायोगिक नाटक करणारे सुद्धा त्यालाच चिकटून तसं आपण अधिकाधिक दुर्बोध कसं करू शकतो हम्म. याच्या प्रयत्नात सुद्धा असतात. पण ही प्रायोगिकता जपताना सुद्धा तू म्हणालीस तसं चेतनचा एवढा अभ्यास होता, त्याचा व्यासंग होता. कदाचित त्यामुळं असेल का, की प्रायोगिक नाटकाची मांडणी करताना सुद्धा ती सामान्यातल्या सामान्य प्रेक्षकाला सुद्धा म्हणणं काय आहे नक्की, हे पोहोचेल, हे चेतनच्या शैलीतून आपसूक यायचं, त्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागायचे नाहीत. नाही, मला असं वाटतं, की त्याला खूप जाणीव होती, की आपण एक जितका ऑल एनकम्पासिंग अनुभव तयार करता येईल, तो तयार करतो आहोत प्रेक्षकांसाठी. आणि त्या अनुभवात फक्त शब्द, फक्त संगीत, फक्त अभिनय नाहीये. अ, ह्या नाटकाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत इथे जी माणसं बसलेली असणार आहेत, त्यांना त्यांच्या पूर्ण सगळ्या सेन्सेस वापरून या अनुभवातनं आपल्याला न्यायचं आहे. आणि जसं आपण गाणं ऐकताना कधी-कधी, कधी-कधी नाही, कधीच आपण गाणं ऐकताना असं म्हणत नाही, की नाही मला कळलं नाही. किंवा चित्र बघताना आपण चित्र बघताना ऍक्च्युली सतत म्हणतात मला कळलं नाही. पण गाणं आपण संगीताचं उदाहरण घेऊ, की आपण ते अनुभवतो. हम्म. आणि कधी-कधी ते पोचतं, कधी-कधी नाही पोचत. कधी-कधी काय डोळ्यात अश्रू येतात, कधी-कधी नाही येत. पण आपण सरेंडर करतो या कल्पनेला, की तो एक अनुभव आहे. हम्म. प्रत्येक क्षण आणि क्षण मला कळला पाहिजे, असा अट्टाहास नसतो. आणि कुठेतरी प्रायोगिक नाटकाचं सुद्धा ते आहे, की दुर्बोधता ही आपण एका बाजूला ठेवू. आपल्याला माहिती आहे आपण वाईट प्रायोगिक नाटकं सुद्धा पाहिलेली आहेत, जी अतिशय दुर्बोध असतात, काहीच कारण नसताना. पण चांगल्या प्रायोगिक नाटकामध्ये सुद्धा ऍब्स्ट्रॅक्शनची जी जागा आहे, हम्म. तर तो नेमका काय अनुभव आहे, की त्या माणसाला आता आपल्याला कळतंय की नाही, असं काही गणित सोडवत बसवायचं नाहीये. त्याला असा काहीतरी अनुभव द्यायचा आहे, जो त्याला कुठेतरी पोचवेल. मग त्याला कुठल्यातरी त्याच्या आठवणीशी त्याला काहीतरी असोसिएटेड अनुभव येईल. त्याला आत्ता काहीतरी कदाचित लक्षात येईल आयुष्याबद्दल. आपण त्याला कदाचित काहीतरी विचार करायला भाग पाडू, काहीतरी इमॅजिन करायला भाग पाडू, काहीतरी इमोशनली अनुभव करायला भाग पाडू. पण ह्यापैकी काहीतरी त्याला झालं पाहिजे या नाटकातनं. जर ह्यापैकी काहीही झालं नाही, तर ते नाटक यशस्वी नाही. ही जाणीव त्याला खूप खणखणीतपणे होती.
म्हणजे ह्याच मुद्द्याला धरून मी परत विचारतो, की त्याचं एक अत्यंत महत्वाचं त्यानं अडॅप्ट केलेलं नाटक, उत्तम बंडू तुपेंच्या कादंबरीवरून झुलवा. त्यानं केलेलं झुलवा. हम्म. म्हणजे कादंबरी वाचत असताना मला ह्याच्यात नाटक दिसतंय, ही जाणीव होणं आणि ते बसवताना प्रेक्षकांना सुद्धा ते नाटक पोहोचणं, ह्यातला जो एक दुवा, ब्रिज साध्य करणं, हे अडॅप्टेशन करत असताना, संहिता त्याची लिहित असतानाच त्यानं ज्या ज्या सराईतपणे केलेलं होतं आणि ज्या जाणीवेनं केलेलं होतं, की जुलवा आजही जुलवा तितकंच विषयाला समर्पक आहे, परिस्थितीला समर्पक आहे हो. आणि आजही ती संहिता तितक्याच प्रभावीपणे आणि तितक्याच सोपेपणानं प्रेक्षकांपर्यंत पोहोचते. तो जुलवाबद्दल काय सांगशील? मला असं वाटतं की ज्यांना आवाज नाही अशा व्यक्तींमध्ये चेतन किंवा ज्यांना बोलण्याची जागा नाही अशा व्यक्तींना आवाज देणे ह्याच्याकडे चेतनचा कायम कल होता. हम्म. आणि नाटक ही यासाठीची एक स्पेस आहे असं त्याला वाटत होतं. तर त्यामुळे अशा काही माणसांना एक अशी स्पेस तयार करून देणे किंवा अशा काही पात्रांना अशी एक स्पेस तयार करून देणे जिथे त्यांच्यावरती इतर वेळी असलेली कोणतीही बंधनं नसतील, मुक्तपणे त्यांना ते जे काही आहेत ते अनअपॉलॉजेटिकली जगता येईल, असं काहीतरी त्याला ते तिथे शक्यता दिसल्या त्या नाटकामध्ये. आणि ते बसवलं होतं वामन केंद्रेंनी वामन मला केंद्रेने, वाटतं. हो. हा, पण हे जे तू परफॉर्मेटिव्हिटीचं म्हणतोस ना किंवा परफॉर्मेबिलिटी, मला चेतनचा एक म्हणजे झुलवामध्ये पण ते दिसतं, कॉटन 56 पॉलिएस्टर पोलिस मध्ये सुद्धा ते दिसतं, अशा अनेक नाटकांमध्ये ते दिसून येतं. चेतनला मनातल्या मनात वाचण्याचं टेक्स्ट आणि परफॉर्म करण्याचं टेक्स्ट यातला नेमका फरक कळला होता. त्याची त्याला खूप चांगली जाण होती. हे थोडं उलगडून सांगू शकशील? सांगते, म्हणजे उदाहरणार्थ आपण एखादी कथा वाचतोय तर कथेत सुद्धा कधीतरी संवाद असतात ना, हो. की ती तिला म्हणाली की अमुक अमुक घेऊन ये, मी नाहीतर तुला जाऊ देणार नाही, ती हिला म्हणाली. तर ते संवाद आपण मनातल्या मनात वाचायचे असतात. त्यामुळे अनेकदा ते मोठ्याने वाचले किंवा ते संवाद जर दोन पात्रांनी वाटून घेतले तर ते नाटक म्हणून वर्क होतीलच असं नाही. कारण ते कुठेतरी मोठ्याने बोलणं अपेक्षितच नसतं, ते मनात वाचले जावे याचसाठी लिहिलेले असतात. तेंडुलकरांच्या पण लिखाणात हे दिसतं. हो. त्यांच्या कथांमधले संवाद आणि नाटकांमधले संवाद याच्यात जमीन पूर्णपणे वेगळं आसमानाचा आहे. फरक. बरोबर आहे. तर त्यामुळे ते संवाद आणि मोठ्याने बोलल्यावरती काय वर्क होणार आहे, तर त्याच्यामध्ये स्ट्रक्चर काय असणार आहे त्या वाक्यांचं, रिदम काय असणार आहे त्या वाक्यांचा, त्या कोणत्या लयीमध्ये कोणतं पात्र बोलतं, दोन पात्र बोलतात तर ती एकमेकापेक्षा वेगळी कशी काय बोलतात, तरी सुद्धा ती याच नाटकातल्या विश्वातली आहेत, ही एक हे साम्य कसं साधायचं, तर ह्याची जाण त्याला खूप होती. आणि मला वाटतं जुलवा किंवा म्हणजे ही जी अडॅप्टेशन आहेत ना स्पेशली, की जी नाटक म्हणून लिहिली गेली नव्हती, त्याची ती जाण खूप उपयोगी ठरते. हम्म. कारण त्याला त्या पात्रांना प्रत्यक्षात बोलतं कसं करायचं ह्याचा खूप चांगला सेन्स होता. आणि मग त्या विश्वाला कमिटेड राहून त्या म्हणजे चेतनचं तुझे रिसर्चचं म्हणालास ना, तर कुठेतरी आपण आता ह्या विषयावरती जर नाटक लिहितोय तर मग त्या माणसाच्या जाऊन जितका वेळ घालवता येईल तितका घालवणे, त्यांचा जवळून अभ्यास करणे. ते फक्त नाटकात जिवंत नाही आहेत तर ते आहेत ना जगामध्ये ही माणसं. तर जाऊन बघणे, ती कशी असतात, ती कशी बोलतात, ती काय करतात, त्यांना काय आवडतं, काय नाही आवडत, त्यांचं आयुष्याचे रंग काय आहेत वगैरे, ते हे जाऊन स्वतः अनुभवणे आणि त्याच्यामुळे जे काही एक ऑथेंटिसिटी उतरते त्या स्क्रिप्टला, तिचा उपयोग करून घेणे, हे चेतन सतत करत होता. म्हणजे त्याच्यासाठी नाटक आणि जगणं वेगळं नव्हतंच. आय हॅव नॉट सीन अनदर पर्सन हु लिव्ड थिएटर द वे चेतन डिड. परहॅप्स दुबे ऍक्च्युली. लेखक दिग्दर्शक म्हणून चेतनची जी हातोटी होती त्याबद्दल जे तू सांगितलंस, की मुळात संहितेवरती त्याची इतकी उत्तम पकड असायची, संहिता लिहितानाच तो एवढी व्यवस्थित त्याचं क्राफ्टिंग सुंदर होतं, जे क्राफ्टिंग तो दिग्दर्शनात आणखीन पुढे घेऊन जायचा. हो. आणि तू एक सुंदर गोष्ट सांगितलीस की ज्यांना व्हॉइस नाही अशा कॅरेक्टर्सना अनअपॉलॉजेटिकली व्यक्त होता यावं आणि त्यासाठी थिएटर ही स्पेस आहे. कारण त्याची सगळी नाटकं जर बघितली तर त्याच्यामध्ये सगळी म्हणजे केंद्रस्थानी असलेली पात्र तशीच होती. हो. जसं राधा वजा रानडे हे नावच किती समर्पक आहे, की फॅमिलीमधून किंवा फॅमिलीच्या व्यापातून जर एखाद्या स्त्रीला बाजूला काढलं तर तिचं स्वतंत्र अस्तित्व केवढं मोठं असतं. तर एक माधवभाग सारखी गोष्ट असेल अगदीच. की ज्याच्यामध्ये जो मुलगा आता हयात नाही तो असताना तो समलैंगिक होता हे आईला समजणं आणि त्याच्यानंतर आईला मुलगा समजणं ही किती वेगळ्या प्रकारची गोष्ट आहे. हो. तर ह्या सगळ्या त्याच्या संवेदनांबद्दल किंवा ह्या दोन मुख्य नाटकांबद्दल, सावल्या सुद्धा त्याचं असं होतं की सगळी स्त्री पात्र होती बायका होत्या. त्याच्यात. हो.
तर ह्या सगळ्या त्याच्या पात्र रचनेबद्दल आणि काही काही टॅबू बनवून ठेवलेले विषय तो इतक्या सहजपणे मांडायचा किंवा इतक्या स्वाभाविकपणे त्याची पात्र व्यक्त व्हायची की कधीच त्याची कॉन्ट्रोव्हर्सी नाही झाली. मला असं वाटतं हा एक ऍक्च्युली बराच नाजूक विषय आहे. कारण चेतन हा त्या पिढीमध्ये इतक्या ब्रेवली आपण असं म्हणू स्वतःच्या लैंगिकतेबद्दल बोलायची तयारी ठेवणारा खूप कमी लोकांपैकी एक हम्म. होता. त्यांनी कधीही तो त्यापासनं लपला नाही. ज्यांनी त्याला प्रश्न विचारले त्यांनी जितकी प्रामाणिकपणे शक्य होतं तितकी प्रामाणिकपणे त्यांनी उत्तरं दिली. आणि हे मला असं वाटतं एका मध्यमवर्गीय गिरगावातून आलेल्या मुलासाठी ही मुळीच सोपी गोष्ट नव्हती. ही नेव्हर हिड इन द क्लोजेट. नेव्हर नेव्हर. आणि आय मीन इट वॉज नॉट इझी फॉर हिम. म्हणजे त्याचे वडील ज्योतिषी होते. इट वॉज अन एक्स्ट्रीमली कन्व्हेन्शनल फॅमिली. आणि ह्या सगळ्यामध्ये एक क्रेडिट द्यायला पाहिजे आशूला, आशुतोष दातारला, की तो त्याचा भाऊ भाऊ. म्हणून इतका खंबीरपणे त्याच्या बाजूने उभा राहिला की तुझी सेक्शुअलिटी असू दे, तुझं करिअर चॉईसेस असू दे, तुला जे हवं ते तू कर, मी तुझ्या बाजूने आहे. इतर कोणी असो नसो त्याचा तू विचार करू नकोस. मला कळतंय हे काय आहे आणि मी तुझ्या बाजूने आहे. तर मला वाटतं त्यातून पण त्याला बरंच बळ मिळालं त्याची आयडेंटिटी न लपवण्याचं. हम्म. आणि चेतन अतिशय सेन्सिटिव्ह होता. म्हणजे मला नाही वाटत मला असं वाटतं कुठेतरी मी त्याच्याकडनं शिकायचा प्रयत्न केलाय. शिकले की नाही मला माहिती नाही. पण ज्या कोणाशी त्याचा संबंध यायचा, म्हणजे मी आविष्कार मधल्या सुद्धा तो गप्पा मारत बसायचा त्याच्या नटांशी, त्याच्या असिस्टंट डिरेक्टरशी, लाईट्स जे कोणी करत होतं त्यांच्याशी, कोणाशी. तर त्या गप्पांमध्ये ना कधीच औपचारिकता नसायची. कधीच स्मॉल टॉक नसायचा, की काय हवा झाली ना, आजकाल किती गरम होतं वगैरे, हे नसायचं. काहीतरी खोलवरच बोलणं असायचं, एकतर स्वतःच्या आयुष्याबद्दल किंवा समोरच्याच्या आयुष्याबद्दल. तर त्यामुळे तो कायम त्याच्या अतिशय खाजगी गोष्टी, अतिशय कठीण बोलायला ज्याबद्दल कठीण जातं अशा गोष्टी त्याबद्दल बोलायच्या प्रयत्नात असायचा. आणि त्यामुळे ते ऐकून घेण्याच्या सुद्धा तयारीत असायचा समोरच्याकडनं. आणि त्याला जेन्युइनली इंटरेस्ट होता माणसांमध्ये. आणि म्हणजे आता हे तू पण या क्षेत्रातला आहेस. मला ही इतकी मोठी आयरनी वाटते की आपल्याला आजूबाजूला इतकी माणसं दिसतात. वी आर इन द बिझनेस ऑफ स्टोरी टेलिंग अबाउट ह्युमन बिंग्स, बट हार्डली एनीबडी इज इंटरेस्टेड इन अदर पीपल. येस. मोस्ट पीपल आर जस्ट इंटरेस्टेड इन देमसेल्व्स. तर तो खूप चांगलं ऐकायचा. त्याला जेन्युइनली इंटरेस्ट होता की ही कशी काय जगते, हिचे काय प्रश्न आहेत, हे ती कशी सोडवते, ही कुठे धडपडते, हिच्या मनात काय चाललेलं असतं, किंवा हा असा काय आहे, हा म्हणजे हा जे काही असं काम करतो आणि मग ह्याच्यातली ही जी काही कॉन्ट्रडिक्शन्स आहेत ती कुठून येतात. तर त्यामुळे तो जाणून घेण्याच्या प्रयत्नात गप्पा मारायचा आणि बोलायचा. आणि हे सगळं कुठेतरी त्याच्या लिखाणात झिरपत होतं. ही जी सेन्सिटिव्हिटी होती, ही जी जेन्युइन इंटरेस्ट होता समोरच्या माणसांमधला, ते त्याच्या लिखाणात कुठेतरी झिरपत होतं. आणि त्याचा स्वतःचा जो झगडा होता, तो जे काही आहे याच्याशी कमिंग टू टर्म्स विथ इट, त्याच्या बाजूनी खंबीरपणे उभं राहण्याचा. आणि एखादी व्यक्ती ही काही फक्त एक विचार नसते. म्हणजे आज त्याला स्ट्रॉंगली वाटतंय की मी कोणालाही काय सामोरं जाऊ शकतो, म्हणजे त्याला उद्या तसं वाटेलच असं नाही. बरोबर. काहीतरी असं घडू शकते जेणेकरून तो उद्या मे बी व्हल्नरेबल असेल, त्याला नाही वाटणार. तर हे सगळं नॅव्हिगेट करत जगणं, एक क्रिएटिव्ह आर्टिस्ट म्हणून जगणं, ते जितकं प्रामाणिकपणे आणि परखडपणे लिखाणात उतरवता येईल तितकं उतरवणं. तुझ्या जर लक्षात येईल, ही कितीही झगडत असली सगळी पात्र तरी कोणीही स्वतःला विक्टिम लेखत नाही. हो. त्यांना ती अजिबात पिटी म्हणजे दया अपेक्षा दयेची अपेक्षा ठेवून असलेली पात्र नाहीयेत ही. तर हे कुठेतरी मला असं वाटतं चेतन होता. तर त्यामुळे ती धडपड त्याची लिखाणामधनं आणि नाटकं बसवण्यामधनं चालू असायची. आणि मला असं वाटतं की हे खूप कमी आर्टिस्ट मध्ये आपल्याला बघायला मिळतं की त्याची काहीतरी एक पर्सनल शोध त्याचा काहीतरी एक चालू होता त्याच्या कलेतून. म्हणजे नाटकाचे वेगवेगळे विषय असो, शैली असो, तो स्वतःलाच चॅलेंज करून वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये लिहून बघायचा प्रयत्न करत होता. म्हणजे एक माधवबाग मधलं डायरीचा हे असो, फॉर्म असो, किंवा सावल्यामध्ये त्या पाची बायका आणि भूत असो, किंवा राधावजा रानडेमध्ये तर सरळ सरळ चर्चानाट्यच त्यांनी हो. लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये अपेक्षाच नाहीये की त्याला ब्लॉकिंग असावं रिअलिस्टिक.
किंवा आपण मगाशी म्हणालो तसं झुलवा, त्याला फॉर्म आहे. तर ह्या सगळ्यामध्ये तो सतत स्वतःला फक्त आशय नाही, फक्त इमोशन्स नाही, तर नाटक हे आपल्याकडे एक माध्यम आहे, ज्याच्यामध्ये अशा पद्धतीचे प्रयोग होऊ शकतात, फॉर्मचे प्रयोग होऊ शकतात. त्यातही एक्सपेरिमेंट करायला सतत स्वतःला ढकलत होता. तर मला वाटतं, की हा जो त्याचा शोध चालू होता, की कुठेतरी मी कोण आहे, कलेमध्ये हे कसं उतरवता येऊ शकतं आणि जगासाठी हे महत्वाचं का असावं? हे सगळं कुठेतरी तो निगोशिएट करत, करत, करत त्याचा नाटकातला प्रवास चालू होता. म्हणजे क्राफ्टच्या बाबतीत सुद्धा तू एक जे आता सांगितलंस, की राधा वजा रानडे हे तर सरळ सरळ चर्चा नाट्य हो. होतं. तिथे ब्लॉकिंगचा काही म्हणजे अपेक्षाच नव्हती ब्लॉकिंग करण्याची. पण या उलट झुलवासारखं इट वॉज ऑलमोस्ट अ बलाड. येस. सो तिथे कोरिओग्राफी, संगीत, दृश्यात्मक प्रभाव आणि एक ग्रेंजरचा अनुभव हो. ह्या क्राफ्टवरती सुद्धा त्याची किती सुंदर कमांड होती. ऍब्सोल्युटली. हो. आणि याचं कारण त्याचा जागतिक रंगभूमीचा आणि विविध ठिकाणच्या स्थानिक रंगभूमींचा सुद्धा अभ्यास, तिथे प्रत्यक्ष भेट देऊन प्रत्यक्ष ते अनुभव गोळा करणं आणि त्याच्यातून नवीन काहीतरी शिकून स्वतःची एक शैली निर्माण हो. करणं असू दे. आणि देशभर फिरून वेगवेगळे फेस्टिवल्स बघणं, वेगवेगळी नाटकं बघणं, चांगली वाईट. त्याच्यानंतर ते नाटक जे बनवत होते त्यांना जाऊन भेटणं, त्यांनी ते का केलं, कसं सापडलं, त्यांची प्रक्रिया जाणून घेणं, हे तो अतिशय ऍक्टिव्हली करत होता आणि जेन्युइनली करत होता, कारण त्याला त्याच्यामध्ये रस होता. हम्म. तू आता फॉर्मचं उदाहरण दिलंस ना, झुलवा हो. वर्सेस काय राधा राधा बजा रानडे. अ, त्यांनी एक नाटक बसवलं होतं, जंगल में मंगल जंगल में नावाचं. मंगल, जे मिडसमर नाईट ड्रीम्स वरून हो. बसवलेलं होतं. आणि मला इतकी गंमत वाटते, की आत्ता जे काही जगामध्ये चालू आहे सेक्शुअलिटीला घेऊन, प्रोनाउन्स हम्म. च्या बाबतीत, क्रॉस कास्टिंगच्या बाबतीत वगैरे वगैरे, त्यांनी तेव्हा ते नाटक क्रॉस कास्टिंग क्रॉस मध्ये कास्टिंग बसवलं होतं. म्हणजे स्त्री सगळ्या कलाकारांनी मुली पुरुष पात्र केली हा, होती आणि पुरुष कलाकारांनी स्त्री पात्र केली येस. होती त्याच्यामध्ये. आणि तमाशा फॉर्म मध्ये मिडसमर नाईट्स बसवलं होतं. त्यात लावणी होती, त्यात बतावणी होती. हे सगळं त्यांनी त्याच्यामध्ये केलं होतं. तर मला कुठेतरी असं वाटतं ही वॉज सो अहेड ऑफ हिज टाइम. म्हणजे तेव्हा अनेक अशाही रिॲक्शन झाल्या. कौतुक झालं, पण अशाही रिॲक्शन झाल्या की हा काय आचरटपणा आहे. हम्म. पण तो आचरटपणा नव्हता. पुन्हा तो त्याच्या शोधाचाच भाग होता. त्याची आणि माझं म्हणणं एखादा म्हणजे प्रायोगिक म्हणजे हे असं मला कुठेतरी वाटतं, की तेंडुलकरांनी 32च्या वर नाटकं लिहिली. आपण जेव्हा नावं घेतो तेव्हा आपण 5 ते 7 नाटकांची नावं घेतो. पण ती 5 ते 7 नाटकं तितकी ग्रेट झाली याचं कारण त्यांनी इतकी नाटकं लिहिली. आणि ते सतत प्रयोग करत होते. कथेतून असू दे, काय त्यांच्या कॉलम्स मधनं असू दे, नाटकांमधनं असू दे, बालनाट्यांमधनं असू दे. ते सतत प्रयोग करत होते हम्म. आणि प्रयोग करत राहणे हा त्यांचा धर्म होता. त्यात काही प्रयोग यशस्वी झाले. आता आपल्याकडे पद्धत अशी आहे की आपण ते यशस्वी प्रयोग कवटाळून बसतो आणि त्याचाच नुसता उदो चालू राहतो. ते कुठून आलं, का आलं, दुसरा पुढचे तेंडुलकर का तयार होत नाहीत, याचा अभ्यास होत नाही किंवा याचा विचार होत नाही. तर त्यामुळे कुठेतरी त्या सगळ्यांचं उत्तर हे त्यांच्या अयशस्वी झालेल्या प्रयोगांमध्ये सुद्धा सापडू शकतं, जर अभ्यास केला तर. हम्म. तर त्यामुळे मला वाटतं की चेतन सुद्धा राधा वजा रानडे असेल, माधवबाग असेल, झुलवा असेल, जंगल में मंगल असेल, कुठेतरी एक थ्रू लाईन होती, जो त्याचा काहीतरी एक कलेशी घेऊन, नाटक या माध्यमाशी घेऊन आणि स्वतःच्या आयडेंटिटीशी घेऊन काहीतरी शोध चालू होता. आणि त्यामुळे काही प्रयोग अतिशय यशस्वी झाले, काही कमी यशस्वी झाले, काही फेल झाले. पण दॅट इज द काय रिलिजन ऑफ अ ट्रू प्रायोगिक कलाकार. तर दॅट्स द पार्ट अँड पार्सल ऑफ एक्झॅक्टली. अवर इंडस्ट्री. पण तू आता एक उदाहरण छान दिलंस की जंगल में मंगलचं, की ते सगळं तमाशाच्या फॉर्मॅटमध्ये त्याने बसवलं, क्रॉस कास्टिंग जे केलेलं होतं ते. पण क्रॉस कास्टिंग हा प्रयोग करण्यासाठी तमाशा हा लोकनाट्याचा प्रकार हा सगळ्यात जास्त समर्पक प्रेक्षकांना ठरेल. समर्पक ठरेल आणि प्रेक्षकांना तो ऍक्सेप्ट होईल हे ओळखण्याची नजर ही येण्यासाठी जो त्यांना आधीचा अभ्यास सगळा केलेला होता हो. तोही तितकाच महत्वाचा होता. नाटककार रामू रामनाथननी त्यांच्या एका लेखामध्ये असं म्हटलेलं होतं की चेतन हा कायम आमच्यासाठी दुवा होता मराठी थिएटरकडचा अगदी. आणि आपल्या मराठी रंगकर्मींसाठी सुद्धा तो दुवा होता इतर देशी म्हणजे इतर प्रांतातल्या हो. किंवा जागतिक रंगभूमीवरच्या वेगवेगळ्या नाटकांबद्दलचा. त्याने दिल्लीत जाऊन एनएसडीची काही प्रोडक्शन्स बसवली, बँगलोरमध्ये जाऊन त्यानं होळी बसवलं होतं. अनेक होळी बसवलं होतं किंवा इतर नाटकंही त्यानं बसवली होती.
सो त्याचा हा जो काही मुक्त संचार होता त्याच्याबद्दल काय सांगशील? अ, मी तेच म्हणते, मला असं वाटतं की एक तर त्याला एक प्रचंड भूक होती या माध्यमाबद्दल. त्याला जेन्युइन क्युरिओसिटी होती. वेगवेगळे कलाकार वेगवेगळ्या पद्धतीने नाटक या माध्यमाला किंवा या वेगवेगळ्या विषयांना कसे सामोरे जातात याबद्दल त्याला एक कायम त्याची धडपड चालू असायची की ह्या ज्या विविध कला ह्याचं त्याला आकलन होतं त्या एकत्र कशा आणाव्या. म्हणजे आज आता इंटरडिसिप्लिनरी वर्क असं म्हणून म्युझिक, डान्स, मुव्हमेंट, पेंटिंग ह्याला एकत्र आणून आपण परफॉर्मन्स आर्टकडे लक्ष दिलं पाहिजे वगैरे असे पेडगॉजी मध्ये किंवा अकॅडमिक मध्ये याबद्दलचे खूप पेपर्स हे केले जातात, चर्चा होतात, वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्स मध्ये या चर्चा होतात. पण तो तेव्हा एक्झॅक्टली तेच करत होता. म्हणजे त्यासाठी जे आता आपल्याला जाणून बुजून प्रयत्न करावे लागतात ते तो नॅचरली करत होता. आणि या सगळ्यामध्ये चेतनची गंमत मला ही वाटते की ही वॉज नॉट एलिटिस्ट. म्हणजे त्याला हिंदुस्थानी क्लासिकल म्युझिकची प्रचंड जाण होती. तो प्रचंड ऐकायचा, तो जायचा. आम्ही पहाटे जाऊन झेवियर्सला बसून किशोरीताईंचं गाणं ऐकलेलं आहे. तर हे सगळं पण तो अतिशय ऍक्टिव्हली आणि प्रेमाने मनापासून करत होता. त्याला चित्रकलेची प्रचंड जाण होती. तो कविता वाचायचा, इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये, मराठीमध्ये. तो पेंटिंग्स बघायचा. हे सगळं चालू असताना हे सगळे त्या अर्थाने एलिटिस्ट आर्ट्स आहेत. हे सगळं चालू असताना त्याला लोककलेची सुद्धा तितकीच जाण होती. त्याला फोक फॉर्म्स मध्ये तितकाच इंटरेस्ट होता. म्हणजे मला आठवतंय तो आसामला जाऊन आला होता तेव्हा तो तिथल्या छाऊ बद्दल सांगत होता. किंवा तो दिल्लीमध्ये तो हे जे फेस्टिवल्स बघायचा, केरळमध्ये जाऊन असेल, दिल्लीमध्ये जाऊन असेल, कर्नाटकात जाऊन असेल, त्याचं एक मेजर कारण हेही होतं की तिथलं नाटक हे ट्रेडिशनल फॉर्म्स मध्ये अतिशय रुटेड असलेलं नाटक आहे. ते खूप सारे ट्रेडिशनल फॉर्म्स वापरून होणारं नाटक आहे. शहरांमध्ये आपण बऱ्यापैकी ते मागे सोडलेत किंवा ती एक डिवाइड तयार झालाय की लोककला वेगळ्या आणि एक शहरी नाटक वेगळं. तर तो हे बघायचाही प्रयत्न करत होता की जिथे ती नाटकं रुटेड आहेत तिथे तो कशा पद्धतीने सामावून घेतला जातोय ट्रॅडिशनल फॉर्म. आणि ते कुठेतरी मला वाटतं त्यांनी जंगल में मंगल मध्ये सुद्धा ट्राय केलं की एका अर्थाने स्त्री पात्र पुरुषांनी प्ले करणं हे आपल्या तमाशामध्ये पूर्वीपासून होत आलेलं आहे. पण दुसऱ्या अर्थाने जेव्हा सर्व पात्र क्रॉसकास्टिंग करतात तेव्हा कोणत्या प्रकारची कॉम्प्लिकेशन्स तयार होतात, तेव्हा त्यांच्या नात्यांबद्दल काय नवीन समोर येतं. शेक्सपियर त्याच्याबद्दल जेव्हा बोलायला घेतो तेव्हा त्याच्यामधनं काय समोर येतं. मग त्याच्यामध्ये ते गावकरी आहेत आणि रॉयल्स आहेत. तर रॉयल्सचं स्त्रीपात्र प्ले करणं आणि गावकऱ्यांचं प्ले करणं ह्याच्यात कोणता फरक आहे. मग जर गावकरी खरंच तमाशामध्ये पूर्ण घोळलेले असतील की तिकडे जर बतावणी आणि हे सगळं होणार असेल तर मग जे रॉयल्स आहेत त्यांना कोणत्या बॉडी लँग्वेजनी आणि कोणत्या ट्रीटमेंटनी आणि कसं दाखवायचं, तो फरक दाखवायचा का नाही, कितपत दाखवायचा, ते हे सगळे चॅलेंजेस त्याला घ्यायचे होते समोरून. की मला आणायची लोककला आणि सो कॉल्ड एलिटिझम एकत्र आणि बघायचंय मला त्या काय मिश्रणामध्ये काय गंमत तयार होते ते. आणि सगळ्यात ग्रेट मला हे वाटतं की त्याला माहिती होतं का हे वर्क होणार आहे. मुळीच माहिती नव्हतं की वर्क होणार आहे की नाही, हा मुद्दाच नव्हता. हा प्रयोग करून बघायचा ना, मग करून बघायचा. मग तो झाला वर्क तर ग्रेट, बाय प्रोडक्ट आपल्याला मिळाला. नाही झाला तर काय शिकलो. तर याच पद्धतीने तो त्या सगळ्याकडे पाहत होता. म्हणजे कधी-कधी मला इतकी गंमत वाटते, जसं तू आता म्हणालीस, की आपण शहरामध्ये तो आपण ट्रॅडिशनल रूट्स आपली कधी-कधी मागे सोडून बऱ्याच अंशी आपण एक जे आपण जनरली म्हणतो मराठी नाटकामध्ये दिवाणखान्यातलं नाटक, दिवाणखान्यात घडणाऱ्या घटना अशा प्रकारचं म्हणजे त्याच्यामध्ये प्रोसोमियम आर्टचा सुद्धा एक मोठा म्हणजे त्या प्लेज अ मेजर फॅक्टर की ज्याच्यामुळे थेट ऑडियन्स सोबत असलेला संवाद न होता एक मधली चौथी भिंत उभी असते. पण हीच काही नाटकं जशी जुळवा असेल किंवा आपलं जंगल में मंगल असेल, हीच जेव्हा चेतनची अरिना थिएटरमध्ये जेवढ्या प्रभावानं सादर होत असतात किंवा त्यांचा जेवढा प्रेक्षकांवरती परिणाम होत असतो तेवढीच प्रोसेमियम आर्चमध्ये सुद्धा परफॉर्म होत असताना ती चौथी भिंत गळून पडलेली असते. कारण मी जेव्हा मला नाटक समजायला लागलं तेव्हा लहान वयामध्ये मी झुलवा बघितलं होतं आणि त्याच्यानंतर जेव्हा मी ते अरिनामध्ये बघितलं, म्हणजे आधी बघितलं त्यावेळेला प्रोसेमियम मध्ये बघितलं होतं, नंतर जेव्हा अरिनामध्ये बघितलं, खरं सांगायचं तर प्रेक्षक म्हणून मला 4 गोष्टी बऱ्याच समजल्या म्हणून ते नाटक जास्त पुढच्या वेळेला अरिनामध्ये भावलं. पण आज जर मी दोन्ही प्रयोग बघितले तर दोन्ही मला सारखेच वाटतील कारण त्याची बांधणी इतकी समर्पक आहे की
ते कुठल्याही स्पेसमध्ये अडकून राहत नाही. हो. ते पोचतं. म्हणजे तो प्रभाव त्याच्या दिग्दर्शनामध्ये, त्याच्या व्यक्त होण्यामध्ये होता. त्याला म्हणजे ते नाटक बसवताना तर त्याला पूर्ण जाणीव असायचीच. म्हणजे इव्हन कॉटन 56 लिहित असताना हो. किंवा ट्रान्सलेट करत ट्रान्सलेट करत असताना असताना. त्याला हे भान होतं, की हे पृथ्वीला ओपन होतंय. हं. हे नाटक कन्व्हेन्शनल स्पेसेसमध्ये होणार नाहीये. तर त्या पद्धतीने ते बांधता येईल याची इतपत जागा स्क्रिप्टमध्ये सोडली पाहिजे. पण त्याला एरवी सुद्धा प्रयोगांच्या बाबतीत स्पेसची खूप जास्त त्याला अवेअरनेस होता. कारण मला आठवतंय आविष्कारमध्ये नाटक सादर करताना तिथून आम्ही एनसीपीए मध्ये गेल्यावरती नुसतीच नाटकाची तालीम आता मोठं स्टेज आहे वगैरे ही व्हायची नाही. तर तुमच्या 3 बाजूला प्रेक्षक आहे, हं. वरती प्रेक्षक आहे, तुमची आयलाईन काय असावी, तुमचं प्रोजेक्शन काय असावं, जे सॉफ्टर भाग आहेत ते आता कसे मागेपर्यंत पोहोचणार, त्याचा सॉफ्टनेस न जाऊ देता हे सगळं तो आमच्याकडनं करून घ्यायचा. म्हणजे मला आठवतंय आम्ही गिरीबाला घेऊन दिल्लीला गेलो होतो. तेव्हा श्रीराम सेंटरमध्ये आमचा प्रयोग होता. तर श्रीराम सेंटरचा अॅक्युस्टिक्स काय आहे? तो आम्हाला ते सांगायचा, की तुम्ही जा स्टेजवरती ताबडतोब लाईन्स म्हणायला लागू नका. स्पेसचा अंदाज घ्या. तिथे असायला कसं वाटतंय ते बघा. काय हाईट आहे? कितपत डेप्थ आहे? प्रेक्षक कुठे-कुठे बसलेले आहेत? तिथे जाऊन कोणाला तरी बसवा, इथनं लाईन म्हणून त्याला ऐकू येतेय का बघा. तर हे तुम्ही आता ही अख्खी स्पेस तुम्हाला व्यापून टाकायची आहे, हे डोक्यात ठेवा. आणि माहीमची शाळा व्यापून टाकणं आणि श्रीराम सेंटर व्यापून टाकणं, यात फक्त स्केलचा फरक नाही आहे. काय बदलणार आहे नेमकं ह्याच्याकडे लक्ष द्या. किंवा त्याच वेळेला हे पण होतं, की इथे आपलं नाटक तद्दन मराठीमध्ये आहे. त्यात कधी-कधी ग्रामीण मराठीमध्ये आहे. इथे पूर्ण हिंदी प्रेक्षक आहे. आपण कसं पोहोचवणार आहोत? बरं तेव्हा सबटायटल्स किंवा सबटायटल्स जे आता आपण करतो ती नव्हती नाटकासाठी. तर त्यामुळे ते कसं पोहोचवणार? मग फक्तच तुम्ही ते जास्त अक्रस्ताळेपणे करून पोहोचवणार का तुम्ही तुमच्या परफॉर्मन्समध्ये काही बदलणार का वाढवणार? तर ही कोण प्रेक्षक आहे आणि कुठली स्पेस आहे? याची दखल म्हणजे लिखाणात तो घ्यायचाच स्वतः, पण इव्हन बसवलेल्या प्रयोगांमध्ये तो नटांना वारंवार त्याची आठवण करून द्यायचा. जसा आम्ही प्रवास करायचो तेव्हा. म्हणजे त्याचा स्पेक्ट्रम किती वाईड होता. आता तू गिरेबालाचा विषय काढलासच, की इकडे एका बाजूला उत्तम बंडू तुपेंच्या कादंबरीचं हो. अडॅप्टेशन करणं. स्वतःच्या जाणीवांमधून किंवा स्वतःला व्यक्त होण्यासाठी एक माधवबाग, राधावाजा रानडे असे वेगळे विषय हाताळणं. ते थेट रवींद्रनाथ टागोरांच्या गिरीबालेचा प्रयोग करणं. ह्या सगळ्यामध्ये आता प्रयोग म्हटल्यानंतर सुद्धा मला कधी-कधी हसू येतं, की आपण व्यावसायिक आणि प्रायोगिक हे जे काही एक पोटभेद आपण काढून घेतलेला आहे स्वतःसाठी. हो. पण आपण व्यावसायिक नाटकाचा सुद्धा प्रयोगच करतो ना का? हो. हो. तर हा आपण स्वतःच किती मोठा विरोधाभास क्रिएट करून ठेवलेला आहे. पण याच्या पलीकडे जाऊन जे चेतननं एक मुख्य काम केलेलं होतं, की इतरदेशीय रंगभूमी आणि मराठी रंगभूमी ह्यातला दुवा हा जो मगाशी मी मुद्दा म्हटला. त्याच्यामध्ये आणिही त्यानं हे प्रयत्न केले होते जे थ्री पेनी ऑपेरा ब्रेक्सचा जो त्यानं आपल्या भारतामध्ये केला जो की मस्ताना रामपुरी उर्फ छप्पन चोरी. हो. तो एक आणखीन भलताच वेगळाच प्रयोग होता. त्याचा एक फॉर्मच वेगळा होता. ते सुनील शानबागने हा आणि त्याचा मूडच वेगळा होता. ते असेल किंवा मॅबी सुपरमॅन असेल जे जर्मन मधून मराठीत आणलेलं आणि तो म्हणजे त्यानं बालनाट्य केली. किती महत्वाचं आहे. हो सिरियसली केली आणि म्हणजे मुलांना त्यांना कमी कळतं तर आपण एक ढोबळ करू असं न करता केली. त्यांनी आणि राजीव नाईकनी मिळून एक एकांकिका दीर्घांक आहे खरं तर ट्रान्सलेट केला होता त्याचं नाव आहे मागोवा. मागोवा. तर तो आजच्या काळात सुरू होतो आणि प्रत्येक सीन हा मागे 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 जातो आणि शेवटचा सीन हा सगळ्यात म्हणजे इट वर्क्स बॅकवर्ड्स इन टाइम. तर अशा पण एक्सपेरिमेंट्स त्याला खूप करून बघण्यात इंटरेस्ट होता म्हणजे परदेशी नाटकांमधनं. अडॅप्टेशन्स तर तो सतत करत होता. आणि एक कॉमन गोष्ट या सगळ्यात होती की मी मगाशी जे म्हटलं ना की इंटरडिसिप्लिनरी काम, तर त्याच्या बाबतीत एक त्याचा प्रयोग होता तो म्हणजे रंगनृत्य. आणि वैभव आरेकर आणि राजश्री शिर्के यांच्याबरोबर त्यांनी कुठेतरी त्याची सुरुवात केली होती की नृत्य म्हणजे क्लासिकल डान्स आणि परफॉर्मन्स याला एकत्र करून काहीतरी एक नवा फॉर्म तयार करता येतो का. आणि आपण फक्त क्लासिकल डान्स इलस्ट्रेट करायला न वापरता तर फॉर्म म्हणून त्यात काही नवीन तयार होतंय का. नॉर्मल ऍक्टिंग आणि क्लासिकल म्हणजे रिअलिस्टिक ऍक्टिंग आणि क्लासिकल डान्सला एकत्र केल्यावर काय तयार होतं. तर त्यात त्यांनी माता हिडिंबा बसवलं होतं त्यांच्याबरोबर, एलकुंचवारांचं प्रतिबिंब बसवलं होतं आणि मग नंतर आमचं गिरीबाला सुद्धा बसवलं होतं. आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये काहीतरी बदलत होतं. म्हणजे माता हिडिंबामध्ये भरतनाट्यमचा खूप जास्त प्रभाव होता आणि परफॉर्मन्स कमी होता. प्रतिबिंब मध्ये
बऱ्यापैकी त्याला काहीतरी एक सापडलं होतं जिथे नृत्यातून म्हणजे नृत्य कुठेतरी वापरून तयार केलेली अभिनय शैली होती. म्हणजे नाच आणि अभिनय असं नव्हतं होत, तर नृत्य वापरून तयार केलेली अभिनय म्हणून आपण होती. त्याला. आणि गिरीबालामध्ये त्यांनी संगीत सुद्धा आणलं. म्हणजे त्यात मानसी जोशी आणि मकरंद देशपांडे गायचे, म्हणजे वेगळा मकरंद देशपांडे ते गायचे त्याच्यामध्ये. संयुक्ता वाघ आणि वैभव वारेकर नृत्य करायचे आणि मी आणि मयूर खांडगे त्याच्यामध्ये अभिनय करायचो. आणि प्रियंका शहा म्हणून पण अजून एक मुलगी होती, ती पण त्यात होती. तर इथे कुठेतरी पहिल्यांदा त्यांनी प्रयत्न केला की मी ते सगळ्याची सरमिसळ करतो आणि बघूया काय होतं. आणि मला असं वाटतं, म्हणजे माझ्यासाठी गिरीबाला अनेक कारणासाठी स्पेशल आहे. एक म्हणजे त्यात मला गिरीबाला करायला मिळालं हे एक सेल्फिश त्यातलं कारण. पण खूप महत्वाचं म्हणजे ती कथा टागोरांनी जी लिहिलेली आहे ती पुन्हा त्यांची कादंबरी म्हणून जी काय त्यांच्या भावाची बायको होती तिच्या थोड्याशा आयुष्यावरनं इन्स्पायर्ड थोडीशी कथा आहे. आणि गिरीबाला एक नवीन लग्न झालेली तरुण मुलगी आहे, तिचा एक तरुण नवरा आहे आणि तो एका नटीच्या नादाला लागलाय. तो सारखा नाटकांना जातो कारण तो त्या नटीच्या नादाला लागलाय. आणि ह्यात गंमत अशी आहे त्या कथेची की ती गिरीबाला जाते त्याच्या मागे मागे एकदा बघायला की ही कोण आहे माझी सवत जिच्या मागे हा जातो. आणि ती नाटक बघते आणि ती पण तिच्या प्रेमात पडते. आणि तिचं असं म्हणते की मरे ना का तो नवरा, ही काय करते नाटकामध्ये, ही कशी गाते, ही कशी अभिनय करते. आणि तिच्या लक्षात येते की हे काय आहे, नाटक हे माध्यम काय आहे. आणि ती कुठेतरी नाटकात काम करायचा प्रयत्न करते म्हणजे. आणि त्या पद्धतीने ती नवऱ्यावर सूड उगवते. पण फॉर चेतन आय थिंक इट वॉज ऑलमोस्ट अ लव्ह लेटर टू आर्ट. इट वॉज ऑलमोस्ट अ लव्ह लेटर टू व्हेरियस फॅसेट्स ऑफ परफॉर्मन्स. की संगीत, नृत्य, अभिनय हा सगळा त्या नाटकामध्ये त्यांनी एकत्र आणला. आणि गिरीबालाचं जे होतं ते कुठेतरी चेतन लेखक आणि दिग्दर्शक म्हणून म्हणू पाहत होता नाट्य ह्या आर्ट या आपल्या काय परफॉर्मन्स आर्ट या फॉर्मला. की इट वॉज हिज लव्ह लेटर टू थिएटर मेकिंग विथ ऑल ऑफ दीज फॉर्म्स कंबाईंड. तर म्हणून मला असं वाटतं इट वॉज अन एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट प्ले इन हिज करिअर. म्हणजे त्याच्या शैलीबद्दल आपण एवढी चर्चा केली. सुरुवातीला मी म्हटलं तसं पंडित सत्यदेव दुबे हे मूलद्रव्यच म्हणायला पाहिजे आपण एक. त्यांचा शिष्य असून सुद्धा चेतन नेव्हर बिकेम दुबे 2.0. नेव्हर. ह्याचं गमक काय होतं? मला असं वाटतं याचं क्रेडिट दुबे आणि चेतन दोघांचंही आहे. दुबेंकडे मी 2 वर्ष काम केलं, 2 का 3 वर्ष मी काम केलं त्यांच्या बरोबर. आणि त्यांची एक गंमत ही आहे की लोक त्यांचे फक्त ते कसे डिक्टेटर होते ह्याचे किस्से सांगत बसतात. पण मला म्हणजे हा प्रश्न विचारण्यामागचं कारण हेच आहे की आता नजरेसमोर दुबे 2.0, 2.1, 2.3, 2.4 किती आहेत आपल्याकडे. चेतन कधीच तसं झालं नाही. दे आर फॉल्स कॉपीज असं मला कुठेतरी वाटतं. कारण दुबे द वे म्हणजे दुबेंची डिक्टेटरशिप जी होती ना ती यासाठी होती की तू स्वतःचा विचार कर. मी म्हणतो त्या सगळ्याला हो हो करणं हे तुझं काम नाहीये. स्वतःचा विचार कर. आणि आपली शिक्षण पद्धती ही अनफॉर्च्युनेटली अतिशय क्रिएटिव्ह आणि अतिशय ओरिजिनल असलेली लहान मुलं आपल्याला बघायला मिळतात. आणि ती जोपर्यंत शाळा संपून बाहेर पडतात तोपर्यंत ती सगळी एकमेकासारखी कुठेतरी झालेली असतात. आपण त्यांना फक्त परीक्षा द्यायला शिकवतो, आपण त्यांना स्वतःचा स्वतः विचार करायला शिकवत नाही. आपण त्यांना स्वतःचा स्वतः निर्णय घ्यायला शिकवत नाही. त्यांचं वेगळेपण जपायला आपण शिकवत नाही. आणि कुठेतरी तुम्ही सांगा काय योग्य आहे मग मी ते करीन हे वळण लागलेलं असतं. शाळेत जाताना मूल जातं आणि बाहेर येताना मेंढरू बाहेर पडतं. एक्झॅक्टली. आणि ते वळण लागलेलं असतं. आणि अनफॉर्च्युनेटली ते क्रिएटिव्ह क्षेत्रात सुद्धा दिसतं. म्हणजे नाटकामध्ये सुद्धा आलेली मुलं. आता मी ड्रामा स्कूल मुंबईची अकॅडमिक हेड आहे. तर विशीतली अनेक मुलं माझी स्टुडंट्स असतात. आणि मॅक्झिमम जी कन्व्हेन्शनल एज्युकेशन पद्धतीतनी मधून आलेली आहेत त्यातली मॅक्झिमम मुलं अतिशय सिन्सिअरली, आणि त्यांची चूक नाही, अतिशय सिन्सिअरली त्यांना इच्छा असते की तुम्ही सांगा काय काय योग्य ते तुम्ही मला द्या ज्ञान आणि मग मी ते घेईन. आणि दुबेंचं सतत हे उलट म्हणणं होतं की माझ्याकडे काहीही ज्ञान नाहीये, मी जे काही शिकलो ते मी करून करून शिकलो, तू तुझं तुझं करून शिक, तू पडलास धडपडलास तू मला येऊन विचार, मला नाही आवडलं तर मी शिव्या घालणार, पण मला निदान हे तरी दिसू दे की ते तुझं आहे. ऍक्टिंग सिखाई नाही जा सकती, सीखी जा सकती, हे ते कायम म्हणायचं. एक्झॅक्टली.
तर त्या दिग्दर्शक म्हणून सुद्धा, लेखक म्हणून सुद्धा त्यांचं म्हणणं होतं की मला तुझी भूक दिसू दे, तुझी क्वेस्ट दिसू दे, तर ते तू तुझं तुझं कर, तुझ्या तुझ्या चॉईसेसची जबाबदारी घे. आणि मला वाटतं मॅक्झिमम शिष्य, आता दुबेजींचे शेकडो शिष्य होऊन गेले, हजारो शिष्य होऊन गेले. मला नाही वाटत, आणि ते खूप कमी जास्त प्रमाणात कुठेतरी ते शिष्य आत्मसात करू शकले. जे शिष्य ते आत्मसात करू शकले नीट, ते नाही झाले दुबे 2.0. त्यांना स्वतःची आयडेंटिटी सापडली, कारण दुबेंचं सतत तेच चालू होतं ढोसणं, की माझ्यासारखं बनणं हे माझं, तुला माझ्यासारखं बनवणं हे काम नाहीये, तू तुझा विचार मला दाखव. हाऊ आर यू एक्साइटिंग मी विथ युअर आयडियाज. आणि टीचर म्हणून मला असं वाटतं की एक खूप मोठा भाग आहे जो चेतन आणि दुबे या दोघांबद्दलही बोलला पाहिजे. आणि मला इतर माझे अनेक टीचर्स होऊन गेले, पण मला इतर कोणामध्येही ते दिसलेलं नाहीये जे मला चेतन दुबेमध्ये दिसलं, की त्यांचा अतिशय प्रामाणिक प्रयत्न होता की चांगला शिक्षक असणे म्हणजे स्वतःच्या शिष्याला स्वतःच्या पुढे जाताना बघणे. वा. इतकी तयारी करून घेणे त्या शिक्षकाची की ही शक्यता तयार होईल की तो कदाचित मला मागे टाकेल, आणि तितकं त्याला देणे, तितकं त्याच्या बाजूने उभं राहणे, तितकं हातचं न राखून त्याला शिकवणे मनापासून. आणि हे दुबे करत होते. तर त्यामुळे ज्यांनी ते घेतलं भरभरून ते गेले पुढे. त्यातला एक मला असं वाटतं चेतन होता. तर त्यामुळे म्हणून मी म्हणते की ते तितकंच दोघांचंही क्रेडिट आहे, की चेतनमध्ये सुद्धा ती जाण होती, तो कॉन्फिडन्स होता, तो शोध होता, ती भूक होती, की त्यांनी ज्या पद्धतीने दुबेंनी ढोसलं ते त्यांनी क्रिएटिव्ह पद्धतीने, कन्स्ट्रक्टिव्ह पद्धतीने आत्मसात केलं, आणि त्याचा त्यांनी मार्ग शोधला आणि त्याच्या मार्गावरती तो गेला. दुबेंना जितकं त्यांच्या शिष्यांनी त्यांच्याबरोबर असहमत असलेलं आवडायचं, तितकं मला दुसऱ्या कुठल्याच शिक्षकाचं मी पाहिलेलं नाही. त्यांना खूप आवडायचं वाद घालायला, भांडणं करायला, म्हणजे शिव्या शाप घालेपर्यंत कचा ते भांडायचे. पण त्याच्यानंतर तुला माहिती असायचं की त्याचं प्रेम वाढलं तुझ्याबद्दल, कारण यू स्टूड युअर ग्राउंड, यू बिलीव्ड इन समथिंग अँड यू स्टूड युअर ग्राउंड, यू डिफेंडेड युअर सेल्फ विथ अन आर्ग्युमेंट. तर हे कुठेतरी त्या दोघांचंही होतं. आणि मला वाटतं त्यामुळे दुबेजींमध्ये सुद्धा एक प्रकारचं कौतुक आणि ऍडमिरेशन होतं चेतनसाठी, कारण त्यांची जी धडपड होती की आपला शिष्य आपल्या पुढे जावा, ते कुठेतरी थोड्याफार प्रमाणात त्यांनी चेतनच्या बाबतीत होताना पाहिलं. मी तू या दोघांबद्दलही बोललीस आणि दोघांचाही ॲज अ टीचर एक उल्लेख करणं खूप गरजेचं आहे. तसंच चेतनचा एक स्वतंत्र मेंटॉर म्हणून सुद्धा त्याचे खूप स्वतंत्र स्थान आहे अनेकांच्या आयुष्यात. मी कित्येक जण तर असे बघितलेत की मला अगदी स्पष्टपणे सांगायचं झालं तर असं म्हणायला आवडेल की जे त्याच्या संपर्काच्या परिघाबाहेर होते त्यांनाही इतकी प्रेरणा मिळाली आहे चेतनकडून. जसं माझंच उदाहरण, मी प्रत्यक्ष त्याला कधीच बघितलं नाही, कधी भेटलो नाही. तो असताना प्रत्यक्ष त्याचं काम बघण्याची संधी मला मिळालेली नव्हती, जे नंतर बघितलं. आणि नंतर इतर आमच्या सिनियर्सच्या चर्चांमधून मी चेतन ऐकत गेलो आणि आज तुझ्याकडून ऐकतोय. आम्ही परिघाबाहेर असणारी सुद्धा इतकी लोक आहोत, इतके जण आम्ही आहोत की ज्याला त्यानं त्याच्या फक्त असण्यानं आणि तो जो होता त्या प्रकारच्या असण्यानं एवढी प्रेरणा दिलेली आहे. तर चेतन ॲज अ मेंटॉर आणि चेतन ॲज अ फ्रेंड, या या दोन्ही गोष्टी, त्याच्या बाबतीत मैत्री आणि मेंटॉरशिप ही वेगळी नव्हती. इट वेंट हँड इन ग्लव्ह. या सो त्याबाबत काय सांगशील? त्या बाबतीत चेतन गमतीशीर होता. म्हणजे एका बाजूने पाहायचं झालं तर त्याच्यामध्ये जजमेंट नव्हतं. म्हणजे कोणीही कुठल्याही बॅकग्राऊंड मधला मुलगा मुलगी त्याच्याकडे आले तर तो त्यांचं शिक्षण, त्यांची भाषा, त्यांचं बॅकग्राऊंड हे न पाहता मनापासून मदत करायचा. त्यामुळे समजा कोणीतरी आलं आणि त्याला म्हणालं की मला लेखक व्हायचंय पण मी अडकलोय, मला कळत नाहीये, तर त्याचं एकमेव हे असायचं की लिही, मला लिखाण घेऊन ये, मी लिखाणावरती तुला सांगतो. कसा लिही, काय लिही, आता मी तुला सांगू शकत नाही. जे काय मनात आहे कागदावरती उतरव. तो कायम लोकांना ऍक्टिव्ह करायच्या प्रयत्नात होता. तुला दिग्दर्शक व्हायचंय, नाटक बसव, वाईट बसव, काय होईल, वाईट बसव. आणि इनफॅक्ट तो एक उदाहरण सांगायचा की त्यांनी एका वर्षात काहीतरी 3 चांगली नाटकं बसवली होती. आणि दुबेजीच त्याला म्हणाले होते की आता जरा वाईट काम करायला पाहिजे गरज आहे तुला, बस झालं आता, जरा वाईट काम कर थोडं. तर त्याच्यामुळे कुठेतरी ते त्या वाईट कामातनं कसं शिकायचं असतं, आणि वाईट काम म्हणजे वाईट काम करायला जाणे नाही, तर स्वतःला ती मुभा देणे, ती स्पेस देणे की डिलिव्हरिंग अ सक्सेसफुल प्रॉडक्ट इज नॉट माय जॉब. फिगरिंग आउट माय प्रोसेस, व्हॉट इंटरेस्ट मी इन माय आर्ट, व्हॉट एम आय लुकिंग फॉर, याचा शोध लागत जाणं इज
इज युअर जॉब. डोंट वरी अबाउट डिलिव्हरिंग अ परफेक्ट प्रॉडक्ट, दॅट मीन्स नथिंग. तर हे तो कुठेतरी सतत हे संस्कार तो त्याच्या जवळ गेलेल्या सगळ्यांवरती करत होता. आणि मला असं कोणीच माहिती नाही, म्हणजे माझ्यात तर आता खूप प्रयत्न करून ते कमी करावं लागलंय आणि झालंय थोड्याफार प्रमाणात. पण आपण तरुण असताना तर ते खूपच असतं, की हा कसा येडा आहे, त्याला कुठे काय कळतं, ही आली आता हे करायला, हा लिहिणार वगैरे, हे अशी जजमेंट पटकन येतं. पटकन आपण समोरच्याला हे करून टाकतो, डिसमिस करून टाकतो. ते तो करायचा नाही. आणि त्यामुळे अनेकदा असं झालेलं आहे, की आमच्या आजूबाजूचा गप्पांमध्ये एखादा काहीतरी बावळटासारखं बोलणारा मुलगा, पण घरी जाऊन जेव्हा वेळ घेऊन काहीतरी लिहून आणलं त्यानी, तेव्हा ते ऐकल्यावरती असं झालं, की अरे हे कुठून आणलं याने, हे कुठून झालं, हे कसं काय लिहिलं. तर कुठेतरी त्याच्यावरती चेतननी दाखवलेला विश्वास पण त्याला कारणीभूत होता. हम्म. तर असा तो खूप विश्वास दाखवायचा. त्याला खरोखर मनापासून असं वाटायचं, की प्रयत्न केला तर या खोलीत जमलेला प्रत्येक जण लिहू शकेल, दिग्दर्शन करू शकेल. त्यासाठी मेहनत घेणं गरजेचं आहे. पाहणं, अभ्यास करणं, शिकणं गरजेचं आहे. पण इच्छा असेल आणि तेवढी मेहनत घेतली तर करू शकेल. कोणामध्येही असं तो ठरवून मोकळा व्हायचा नाही, की तुझ्यात ते नाही, तू ते नको करूस. अशा पद्धतीची जजमेंट्स त्यांनी केली नाहीत. अशा पद्धतीचं म्हणजे त्यांनी कायम प्रोत्साहनच दिलं. अ, हे चालू असताना मात्र म्हणजे हे आपल्याला काही दिग्दर्शकांमध्ये दिसून येतं. कदाचित प्रायोगिक जगामध्ये हे थोडंसं जास्ती आहे, की दिग्दर्शक मित्र हा आपल्या पर्सनल आयुष्यामध्ये कुठेतरी शिरतो. म्हणजे मग अच्छा, मग तुझं काय चाललंय? मग कोण आहे सध्या आयुष्यात आणि काय आहे? तर तसा चेतन मस्त गॉसिप सुद्धा करायचा, की अमुक-अमुकचं असं-असं कानावरती आलं, "हो का गं?" वगैरे ते हे पण त्याचं चालू असायचं. तर कुठेतरी तो खूप एक काय आरपार मित्र होऊन जायचा त्याच्यामुळे. कारण त्या कुठेतरी गप्पांमधनं त्याला ही समोरची व्यक्ती नक्की कसा विचार करते, कशी जगते, नात्यांकडे कशी पाहते, हेही कळत होतं. आणि मग ते कुठेतरी त्याच्या लिखाणामध्ये आपल्याला रिफ्लेक्टेड दिसायचं. म्हणजे अगदी तंतोतंत नाही, पण कुठेतरी त्यातनं पण त्याचा काहीतरी अभ्यासच चालू होता. पण तो खूप मोकळा होता, तो खूप ट्रान्सपरंट होता. त्याला जर तुम्ही मित्र म्हणून किंवा शिष्य म्हणून कोणत्याही प्रकारचा प्रश्न विचारला, तर तो त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा. तो लपवाछपवी करायचा नाही. तो दांभिकपणा करायचा नाही, की समोर एक आणि मागे एक. हम्म. तो ज्याचं उत्तर त्याला माहिती नाही, ते उत्तर मला माहिती नाही हे सांगायला तो कधीच कचरायचा नाही. ते उत्तर नंतर शोधून काढून, बाय द वे पण मी शोधून काढलं, हे आहे, हेही तो करायचा. तर त्याच्यामुळे कुठेतरी त्याच्या वागण्यातनं आपल्यावरती एक संस्कार व्हायचा, की व्हॉट इज बीइंग अ सेन्सिटिव्ह अँड अलर्ट आर्टिस्ट अँड सेन्सिबल. अँड सेन्सिबल. तर अशा प्रकारचा तो मेंटॉर होता. त्यामुळे कुठेतरी ना, हा मला माहिती नाही म्हणतो, हा स्वतःच्या चुका शेअर करतो, हा स्वतःचा ओबडधोबडपणा मान्य करतो, हे बघायला मिळत असल्यामुळे तो असा कधीच अशा पद्धतीने पेडिस्टलवर ठेवला गेला नाही, की अरे हा एक फ्लॉलेस देव आहे आणि आपण फक्त त्याच्या आजूबाजूला त्याच्या छायेत राहायचंय. तो कुठेतरी त्याच्या सगळ्याच रिलेशनशिप्स त्यामुळे बऱ्यापैकी इक्वल होत्या, की आपण एकमेकाला प्रश्न विचारू, आपण एकमेकाला चॅलेंज करू आणि आपण एकमेकाकडनं शिकू. त्याची तयारी होती त्याच्यापेक्षा खूप कमी अनुभव असलेल्या व्यक्तीकडनं शिकण्याची. हम्म. तर त्याच्या नाटकामधली स्त्री पात्र हं. हा एक स्वतंत्र चर्चेचा विषय होऊ शकतो. हो. तर त्या बाबतीत थोडीशी चर्चा होऊन जाऊ दे. अ, मला हे एक म्हणजे हा माझा एक आवडीचा विषय असतो. नाटकांमधली स्त्री पात्र, मराठी नाटकांमधली स्त्री पात्र विशेषतः. आणि मोठं होत असताना आमच्या समोर खूप असं एक यायचं, की तेंडुलकरांची स्त्री पात्र. हम्म. की तेंडुलकर स्त्रीप्रधान नाटक लिहितात आणि कशी मध्यवर्ती भूमिका कायम स्त्रीची असते आणि स्त्रीचा प्रवास आणि तिला होणारा त्रास आणि तिच्यावरचा अन्याय असं सगळं ते जग असतं. आता एका बाजूला मला हे कळतं, की तेंडुलकर हे ट्रॅजेडीज लिहितात. हम्म. त्यामुळे वास्तव कसं आहे, हे कुठेतरी त्यात रिफ्लेक्ट व्हावं असं त्यांना वाटत असतं आणि वास्तवात त्यांना फार ते जेव्हा जगत होते किंवा ते ज्या प्रकारचं वास्तव बघत होते, त्यात त्यांना कुठे फार आशावाद दिसला नाही. त्यामुळे त्यांची नाटकं एका विशिष्ट कटू सत्याला तुम्ही सामोरं जावं, अशा पद्धतीने संपतात. तरी सुद्धा मला असं वाटतं, की तेंडुलकर त्यांच्या स्त्रीपात्रांना फार वाईट वागवतात. मध्यवर्ती असतात हे बरोबर आहे. त्यांची गोष्ट असते बरोबर आहे. पण प्रत्येक स्त्रीपात्र म्हणजे कमला असू दे, सरिता असू दे, मीता असू दे, चंपा असू दे, बेडारे रुक्मिणी बाई, असू दे, बेणारेबाई असू दे, बेबी असू दे. बेबी असू दे,
त्यांचा ते छळ करून सोडतात. तर कुठेतरी मला असं वाटतं की त्या स्त्री पात्रांना फार कमी एजन्सी असते स्वतःची, हम्म. आणि त्यांचा नाटकाच्या शेवटी जरी पराभव होणार असेल तरी सुद्धा त्या शेड्स कुठे दिसत नाहीत. त्या बाईची एजन्सी ही बऱ्याचदा म्हणजे तिच्यावर कुठेतरी अन्याय होतो असं मला वाटतं. आता माझ्यावरती तुटून पडणारी खूप माणसं असणार आहेत की लक्ष्मी कशी आहे, ती चंपापेक्षा जास्त कजाग आहे वगैरे. बरोबर आहे, मला मान्य आहे. पण तरी सुद्धा लक्ष्मी एक काहीतरी रिप्रेझेंट करते. लक्ष्मी इनफॅक्ट मी म्हणेन तेंडुलकरांचं सगळ्यात कॉम्प्लिकेटेड पात्र आहे. हम्म. पण बाकीच्या पात्रांचा खूप नाश ते करतात आणि त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये मला ते कळू शकतं. पण त्या मानाने मग मी जेव्हा एलकुंचवारांची स्त्री पात्र बघते तिथे मला कुठेतरी मजा दिसते की त्या सगळ्या बायका काय फक्त त्यांच्यावरती अन्याय किंवा काय त्या परिस्थितीच्या काय विक्टीम नसतात. त्या कधी कधी नालायक असतात, त्या कधी कधी हलकट असतात, त्या प्रेमळ असतात, त्या मायाळू असतात, त्या सगळं असतात, जशा बायका जगात असतात. आणि कुठेतरी मला याचंच एक्सटेन्शन चेतनच्या स्त्री पात्रांमध्ये दिसतं की त्या टार्गट असतात, त्या दामच्या असतात, पण त्या कुठेतरी सॉफ्ट पण असतात. म्हणजे सावल्यांमधली मंदा ही बहिणींच्या बाबतीत कशी आहे, ही स्वतःच्या शारीरिक जे काही तिच्या बाबतीत होतंय त्या बाबतीत कशी आहे, ही आईच्या बाबतीत कशी आहे, ही आजीच्या बाबतीत कशी आहे, ती वेगवेगळी आहे. किंवा आजी सुद्धा, आजी म्हटल्यावरती एक प्रेमळ आणि मायाळू, ती कशी आहे आजी, ती किती दामची आजी आहे. तर मला असं वाटतं ही जी मजा आहे ना, की फ्लेश अँड ब्लड स्त्री पात्र तयार करणे, तर कुठेतरी मला वाटतं नटांना म्हणजे नट्यांना प्ले करायला मजा येईल हम्म. अशी पात्र चेतन लिहितो. कारण नटांना कुठेतरी हा चॅलेंज हवा असतो की मी एक लेअरचं मला नाही करायचं की दुःखी तर दुःखी, आनंदी आनंदी, चांगलं तर चांगली, वाईट तर वाईट, असं मला करायचं नाहीये. तर जसे आपण जगतो, जितके आपण ओबडधोबड आयुष्यात असतो, ते कुठेतरी मला जर माझ्या पात्रामध्ये आणता आलं, कारण आपल्या प्रत्येकामध्ये कॉन्ट्रडिक्शन्स असतात. हा असा पण आहे पण मग हा असा कसा वागला, तो तसा पण आहे पण मग तो तसा कसा बोलला. पण तेच आहे ना माणूस असणं, की आपण नसतो एकसारखे. तर ती कॉन्ट्रडिक्शन्स कुठेतरी चेतनच्या स्त्री पात्रांमध्ये असतात. आणि मी स्त्री पात्रांमध्ये का म्हणते, तर पुरुष पात्रांमध्ये अनेकदा हे बघायला मिळतं चांगल्या लिखाणात. आणि तसं चांगलं लिखाण मराठी नाटकांमध्ये खूप सारं आहे. पण स्त्री पात्रांमध्ये ते कुठेतरी कमी बघायला मिळतं. कारण कायम स्त्री पात्र हे कशाचं तरी प्रतीक म्हणून वापरलं जातं. किंवा स्त्री पात्राला काहीतरी होत असतं. खूप कमी वेळा स्त्री पात्र काही करत असतं इतर कोणाला. दे आर ऑलवेज ऍट द रिसिव्हिंग एंड ऑफ परिस्थिती. तर त्याच्यामुळे चेतनच्या नाटकामध्ये त्यांना एजन्सी असते. त्या एकांगी नसतात. त्या कधी कधी म्हणजे त्या चांगल्या वाईट सगळं असतात आणि नट्यांना त्या प्ले करायला खूप मजा येईल अशा त्या असतात. म्हणजे तू आता हे सगळं वर्णन केल्यानंतर एक साधी गोष्ट आहे की तू म्हणालीस की पुरुष पात्रांचा डायनामिझम नाटकामध्ये जास्त दाखवला जातो चांगल्या लिखाणामध्ये. पण मुळात स्त्री हीच मल्टी डायमेन्शनल असतेच. मुळात निसर्गानं घडणच तशी केलेली आहे. म्हणजे या विषयावर मला निदा फजलींचा मा या त्यांच्या कवितेमधला शेर आठवतो एक छोटासा, की बीवी बेटी बहन पड़ोसन थोड़ी थोड़ी सी सब में दिन भर एक रस्सी के ऊपर चलती नटनी जैसी माँ. म्हणजे या सगळ्या नात्यांमध्ये चालत त्या रस्सीवरून चालत असताना त्या डोंबाराच्या खेळात जी ती एक डोंबारीण असते ती चालत असते, पण शेवटी डोंबारीण तीच असते आणि तो खेळ सगळा तीच घडवते. हे खेळ घडवण्याचं जे सामर्थ्य होतं ते चेतनच्या स्त्री पात्रांमध्ये जास्त दिसतं. आणि इनफॅक्ट मला असं वाटतं की तरी सुद्धा स्त्रीकडे बघ, बेटी, बहू, पडोसन, मा, दॅट इज ऑल इन रिलेशन टू समवन एल्स. Yes. म्हणजे शी समवन्स बेटी, समवन्स बहू, समवन्स बहन, समवन्स मा. ते सगळ्या व्यतिरिक्त शी इज ऑल्सो समवन बाय हर सेल्फ. राधा वजा रानडे विषयच विच तो. इज गुड, बॅड, अगली, ब्युटिफुल, ऑल एव्हरीथिंग कंबाईंड. ते कुठेतरी त्याला, ते सत्य कुठेतरी त्याला स्त्रीपात्रांमध्ये तयार करायची हे होती. आणि मला वाटतं याचं एक कारण असे की त्याच्या आत कुठेतरी एक स्त्री होती. त्याला ते कळत होतं, तो ते जगत होता. ते नुसतंच एक अभ्यासलेलं आणि ऑब्झर्व केलेलं नव्हतं. त्याला खरं कुठेतरी तर ते प्रत्येकामध्ये असतेच ती, पण हो, त्यानं जेवढ्या मुक्तपणे ते ती स्वीकारली. स्वीकारली आणि तिला स्वतःच्या अभिव्यक्तीमध्ये सुद्धा वाव दिला. हो. मग आज एवढ्या वर्षानंतर म्हणजे आता एक ऑलमोस्ट एक दशक उलटून गेलं, 2 दशकं उलटून गेली, चेतन आपल्यात नाहीये. आज इरावती कर्णिक जेव्हा स्वतः नवीन काहीतरी करू पाहते, त्यावेळेला त्या प्रत्येक प्रयत्नामध्ये चेतन किती डुकावतो?
खूप डोकावतो. म्हणजे मला असं वाटेल बघणाऱ्यांना, की मी आता इथे इंटरव्ह्यू द्यायला आलीये म्हणून मी हे सगळं बोलतेय. पण तुला माहितीये, की म्हणूनच मी पण मनापासून हा विषय हो. काढला आणि सुचवला. कारण आय एम नॉट एक्झॅजरेटिंग. मला रोज चेतन आठवतो. रोज. अ, काहीतरी नवीन वाचायला घेताना तो आठवतो, की त्यांनी ह्यातलं काय बघायला सांगितलं असतं, कशाकडे लक्ष दे सांगितलं असतं, भाषा त्यांनी कशी नोटीस केली असती, अशा पद्धतीची भाषा त्यांनी अमुक एका नाटकामध्ये कशी ऑलरेडी वापरलेली आहे. मराठीच्या बाबतीत असेल, की म्हणजे मी आता मराठी, हिंदी दोन्हीच्या बाबतीत मी एका नाटकात काम करते. ते नाटक बसत असताना मला तर सतत चेतनची आठवण यायची. कारण सतत तालमीतले त्याचं काहीतरी एक कानावरती पडत राहायचं, की म्हणजे काय फेसिंग कसं घे, पॉस्चर कसं असलं पाहिजे, शरीर कुठे ठेव, स्पष्ट कशी बोल, अर्थ निघतोय का, श्वास घे. म्हणजे इतक्या साध्या-साध्या गोष्टींपासून ते आता आपण काहीतरी एक लिहायला घेतोय, तर त्याचा आपण सारासार विचार कसा केला पाहिजे. यातल्या पात्रांमध्ये आपल्याला इंटरेस्टिंग शेड्स कशा आणता येतील, या विषयाला आपल्याला या पात्रांद्वारे कसा न्याय देता येईल. हे नाटक किंवा आणि म्हणजे मला ही गोष्ट खूप महत्वाची वाटते, की चेतननी कधीही व्यावसायिक कामाला कमी लेखलं नाही. हम्म. म्हणजे प्रायोगिक जगामध्ये मला हे खूपदा लक्षात आलंय, की कुठेतरी एक सुपिरियर ॲटिट्यूड असतो बऱ्याचदा, की आपण करतो ते जास्त अर्थपूर्ण आणि हे व्यावसायिक म्हणजे धंदेवाईक. तर ते पूर्णपणे चूक नाहीये. आपल्याला माहितीये, की व्यावसायिक हे पैशावरती अवलंबून असलेलं सगळं प्रकरण आहे. तर त्यामुळे धंद्याचा विचार करावा करावंच लागतो. लागतं. दुसरी गोष्ट माझ्यावर कायम एक आरोप होत आलेला आहे, की तू काहीतरी मधलं करतेस. ना धड ते प्रायोगिक असतं, ना धड ते कमर्शियल असतं. तर मला त्याची मजा येते आणि मला असं वाटतं कुठेतरी ते मला चेतन बरोबर काम करता करताच सापडलंय. कारण चेतन नियमितपणे व्यावसायिक नाटकांमध्ये अभिनय करायचा. म्हणजे मी सांगते ना, आता हे जे त्याचे सगळे प्रयोग असतील, जंगल में मंगल असेल किंवा हे व्यावसायिक नाटकातला अभिनय असेल, तर कुठेतरी म्हणजे आता मगाशी आपण जसं म्हणत होतो तसं, की एखादी व्यक्ती गेली, की त्याच्याबद्दल सहसा वाईट कोणी बोलत नाही. पण चेतन जेव्हा हे प्रयोग करत होता, तेव्हा अनेक माणसं होती आजूबाजूला, जी त्याची खिल्ली उडवत होती हम्म. किंवा जी म्हणत होती वेड लागलं ह्याला बहुतेक. हा काय बरा आहे ना, म्हणजे हे काय आहे, याचं काय चाललंय, हे काय करतोय हा वगैरे वगैरे. पण त्याचा तोच तो खेळकरपणा जो होता, ज्याच्यातनं तो काहीतरी काहीतरी शोधत होता, ज्याच्यातनं तो कुठे काहीतरी एक मजा हे करायचा प्रयत्न करत होता, की जे त्याला त्याच्या मूळ कामामध्ये वापरता यावं. काय आहे असं प्रायोगिक कमर्शियल नाटकातलं, जे इतक्या पद्धतीने, इतक्या प्रेक्षकांपर्यंत इतक्या सातत्याने पोहोचतंय? मग ते का आपल्याला इथे आणता येऊ नये? का ते आपल्याला नकोसं व्हावं? आपण आशय तर आपल्या हातात आहे ना. हम्म. ह्या अशा काही गोष्टी बॅलन्स करणे आणि त्याचा सतत दोन्हीशी टचमध्ये राहणे हे त्याचं कायम चालू असायचं. तर मला असं वाटतं कुठेतरी मी जेव्हा जिम्मा लिहिते किंवा मी जेव्हा मीडियम स्पायसी लिहिते, तर हा जो बॅलन्स आहे सतत, की हे जास्तीत जास्त माणसांपर्यंत पोहोचेल, त्यांना ते आपलंसं वाटेल, पण त्याच वेळेला कुठेतरी आपलं जे काही म्हणणं आहे, आपण ज्या पद्धतीने जगाकडे बघतो, ते सुद्धा तितकंच आपल्याला त्यात व्यक्त करता येईल. हा बॅलन्स कसा साधायचा या बाबतीत मला कायम चेतनची आठवण येत राहते किंवा त्याचे विचार किंवा त्याचं म्हणणं आठवत राहतं. तू तुझ्या लहानपणापासून ते चेतनच्या शेवटच्या काळापर्यंत त्याच्यासोबत होतीस. सहज म्हणून प्रश्न विचारतो, कदाचित त्याचं उत्तर काही नसेलही. पण प्रत्येक कलावंताला किंवा प्रत्येक माणसाला आयुष्य हे कमीच पडलेलं असतं. कितीही जगलो तरी हे करायचं राहून गेलं, ते करायचं राहून गेलं, इच्छा होत्या काही. आणि तू म्हणालीस तसं चेतन तर सदा सर्व काळ नाटकच जगला, त्याच्यासाठी नाटक आणि आयुष्य वेगळं नव्हतं. हो. तर नाटकात आणि काय करायचं राहून गेलं, अशी काही खंत तुला माहितीये? त्याचं का माझं? त्याचं. त्याचं हो. मला असं वाटतं, की त्याची जस्ट सुरुवात होत होती. म्हणजे तो एक तर भरमसाठ काम करायचा. म्हणजे अतिशय काय व्होरेशियसली तो हं. लिखाण, वाचन, नाटकं बसवणे, बघणे करायचा. आणि म्हणजे तो गेला त्या काळाच्या आधी त्याचा प्रवास वाढला होता. त्याचं वेगवेगळ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांशी इंटरॅक्शन वाढलं होतं. मधल्या काळामध्ये त्यांनी शिकवणं थोडं कमी केलं होतं. ते त्यांनी पुन्हा वाढवलं होतं आणि कन्नडा, हिंदी, मराठी वेगवेगळ्या भाषांमधल्या, वेगवेगळ्या प्रॅक्टिसेसमधल्या यंग लोकांशी तो भेटत होता. ते काय बसवतायत, काय बघतायत, त्यांना सल्ले देत होता, ते बघत होता आणि कुठेतरी त्याचा त्याच्या कामावरती हळू परिणाम होत होता. आणि तो बऱ्याच प्रमाणात आम्हाला त्याच्या शेवटच्या काही कामामध्ये दिसला. त्याच्या रिहर्सल प्रोसेसमध्ये सुद्धा दिसला, गिरीबालामध्ये सुद्धा दिसला आणि मला असं वाटतं, की त्याच्या आयुष्यात एक
नव्या पर्वाची सुरुवात होत होती, की हे सगळे वेस्टर्न इन्फ्लुएन्स, हे सगळे नॅशनल इन्फ्लुएन्स, वेस्टर्नपेक्षा इंटरनॅशनल इन्फ्लुएन्स, हे सगळे नॅशनल इन्फ्लुएन्स आणि स्वतःचं रुटेड असणं मराठी नाटकामध्ये इतकं सारं, याची सांगड घालून त्यात त्याचं रंगनृत्य, संगीत, काय चित्रकलेचं ज्ञान, हे सगळं एकत्र करून काय नेमकं रसायन आपल्याला तयार करता येऊ शकतं, यातली नाटकं त्याची बसवायला सुरुवात होणार होती. तर त्यामुळे तशा आणि कुठल्याही क्षणी चेतनकडे गेलं तर त्याच्याकडे किमान 4 ते 5 आयडियाज असायच्या, की हे मी लिहितोय, हे मी वाचतोय, हे मला बसवायचंय. असं कधीच असायचं नाही, की हां, करायचंय काहीतरी, बघूया काय करायचं ते. कायम काहीतरी असायचं. तर ते होतंच. तर त्यामुळे अशा पद्धतीची कशाची तरी सुरुवात होत होती, हा आम्हाला सेन्स असताना तो अचानक गेला. आणि एक खूप मोठा दुवा गेला. म्हणजे अक्षरशः इंग्रजी, मराठी, हिंदीच्या बाबतीत ट्रान्सलेशन्समध्ये असेल, प्रोसेसमध्ये असेल, एक संवाद म्हणून असेल, खूप महत्वाचं योगदान त्याचं होतं त्यात. ही सगळी जगं जवळ आणण्याचं. तर ते कुठेतरी अचानकच नाहीसं झालं आणि तो लहान होता खूप गेला तेव्हा. म्हणजे अजून खूपच बाकी होतं. म्हणजे चेतन असता तर तो कायच्या काही त्यांनी पुढे काम केलं असतं असं मला वाटतं. आणि मराठी प्रायोगिक जगाला सुद्धा एक अचानक खूप मोठं भगदाड तयार झालं, ज्याची जागा घ्यायला कोणीच नव्हतं. तर त्यामुळे मला वाटतं एक खूप महत्वाचा सीनियर गेल्यासारखं झालं. कारण कुठेतरी पुढच्या पिढीची जबाबदारी घ्यायची तयारी असलेला तो खूप कमी लोकांपैकी होता. हम्म. पुढच्या पिढीला त्याच्या त्याच्या पद्धतीने मार्ग दाखवण्याची तयारी असलेला तो खूप कमी लोकांपैकी होता. तर आत्ताची तरुण पिढी त्यांच्यावरच्या रंगकर्मींशी कितपत अटॅच्ड आहे, त्यांच्याशी किती संवाद साधते, किती देवाणघेवाण होते, मला माहिती नाही. पण तो असताना ती एक अतिशय ऍक्टिव्ह गोष्ट असायची. त्याच्या अवतीभोवती सतत तरुण लोक असायची आणि तो सतत कोणत्या ना कोणत्या तरी प्रकारचा संवाद साधत असायचा. म्हणजे चेतनच्या अकाली जाण्याबद्दल रामू रामनाथन त्यांच्या श्रद्धांजलीमध्ये व्यक्त झाले होते. ते फक्त त्यांच्याच ओळी मी वाचून दाखवतो, की हिज लाईफ मिरर्ड द मॉडर्न थिएटर वालाज स्टोरी ऑफ डिझास्टर्स, फेल्युअर्स, फ्रस्ट्रेशन अँड लोनलीनेस. अँड येट ही ट्राईड टू शेप इट. विदाउट चेतन, Marathi theatre's return to the topmost pedestal is going to be slower and less certain. ऍब्सोल्युटली. या आय अग्री. मग आजच्या या चर्चेच्या निमित्तानं किंवा आजच्या त्याच्या आठवणींच्या निमित्तानं, अर्थात तू म्हणतेस तसं तुला रोज चेतन आठवतो, रोज तुझा एक संवाद होतच असेल. आजच्या मुहूर्तावर चेतनला काही व्यक्त करायचं असेल तुझ्या बाजूनं, तर त्याच्या समोर काही व्यक्त करायचं असेल. एक तर इतक्या लोकांच्यात त्याच्याशी बोलायची सवय नाहीये. आम्ही सहसा दोघंच होतो. असं काही नाही. मी रोजच बोलत असते किंवा काय बऱ्याचदा संवाद होतो. अम, एक कुठेतरी म्हणजे आता हे सगळं ना आता सेंटिमेंटल वाटतं थोडंसं, की त्याला काही तसा म्हणजे नॉस्टॅल्जिया किंवा एक सेंटिमेंटॅलिटी सोडून तसा काही फार अर्थ नाही असं वाटतं. पण जेन्युइनली मला असं वाटतं, की मला खूप उशिरा लक्षात आलं, की मी नेमकं त्याच्याकडनं किती आणि काय शिकले. तो असताना त्याच्याबरोबर काम करत असताना अनेकदा वाद असायचे, तक्रारी असायच्या. जसं रामू म्हणतो त्याप्रमाणे त्याची फ्रस्ट्रेशन्स ही अनेकदा त्याच्या प्रोसेसमध्ये यायची. त्याचा आम्हाला सुद्धा कधी-कधी त्रास व्हायचा किंवा त्याचं एकटेपण आम्हाला दिसायचं. त्याची कधी-कधी भीती वाटायची. किंवा कधी-कधी असं वाटायचं, की म्हणजे ह्याचं किती ऐकायचं? का म्हणून ऐकायचं? माझंही खूप सारं म्हणणं आहे. वगैरे, वगैरे. तर हे त्याच्या आत आपण जेव्हा असतो, तेव्हा आपल्याला कमीच कळते एखाद्या गोष्टीची किंमत. मजा येत होती कळत होतं. ते खूप फुलफिलिंग आहे हेही कळत होतं. ते महत्वाचं आहे कळत होतं. पण तरी ते नेमकं किती आपल्याला पुरणार आहे आयुष्यात आणि त्याची खोली किती आहे, हे तो गेल्यानंतरच जाणवलं असं मी म्हणेन. म्हणजे खरं तर असं म्हणायला हवं, की आपण किती पावसाळे बघितले हे महत्वाचं नसतं. हो. एका पावसात सुद्धा आपण किती भिजलो हे महत्वाचं असतं. आणि तसा चेतन हा प्रत्येक पावसात चिंब भिजणारा होता आणि तो स्वतः एक कृष्णमेघ झाला आणि तो स्वतः इतरांना भिजवत राहिला. पण आपलं दुर्दैव हे, की आपल्या आभाळातून तो नाहीसा झाला. हो. चेतन दातार नावाच्या एका छान कलेच्या पावसानं भरलेल्या ढगाच्या आठवणी इतक्या छान तू आमच्यासमोर मोकळ्या केलास. आज खरंच चिंब भिजून गेल्यासारखं वाटतंय. एवढं छान व्यक्त झालीस त्याबद्दल खरंच खूप खूप मनापासून आभार.
आणि जाई काजळ आणि स्मृतिगंध परिवारातर्फे तुझ्यासाठी ही एक छोटीशी भेट आहे, तिचा तू स्वीकार करावास. थँक्यू. मला बोलवल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच आणि गप्पा मारल्याबद्दल एवढ्या लाडक्या विषयाबद्दल थँक्यू सो मच. आणि मंडळी, आजच्या भागाबद्दल एक विशेष आभार मला व्यक्त करायचे, ते म्हणजे संगीतकार कौशल इनामदार याचे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जसं मी पहिल्यापासून सांगितलं, की चेतन दातार या व्यक्तिमत्वाला मी पर्सनली कधी भेटलो नाही. त्याचं कामसुद्धा जे बघितलं ते लांबूनच बघितलं. पण आज इरावतीसोबत ज्या काही माझ्या गप्पा झाल्या आहेत, त्याची तयारी माझ्याकडून करून घेतली आहे ती कौशलदादानं. त्यासाठी कौशलदादा तुझेही खूप खूप मनापासून आभार. आणि प्रेक्षकांना मला हेही सांगायला आवडेल, की आभाळाची माणसंमध्ये संगीतकार कौशल इनामदार स्वतः प्रत्यक्ष येणार आहे लवकरच, तर त्याचीही आपण वाट नक्की बघूया. आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला, या तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत निश्चित पोहोचवा. जर आवडला असेल तर इतरांनाही बघायला सांगा. आणि अशाच विविध लेजंड्स बद्दल जाणून घेण्यासाठी बघत रहा आभाळाची माणसं. त्यासाठी स्मृतिगंधचं फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल याला न विसरता लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया लवकरच पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.